नमस्ते माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका अँड वेलकम टू अवर चॅनल उबंतू। आज आपण सुरुवात करतो नवीन चॅप्टरला। चॅप्टरचं नाव आहे सर्कल्स। क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2, त्यामधला थर्ड चॅप्टर आहे सर्कल। मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधला हा सगळ्यात लेंथी चॅप्टर आहे। या चॅप्टरमध्ये बरेचसे थेरम्स आहे, बरेचसे प्रॅक्टिस सेट आहे, प्रॉब्लेम सेटमध्ये सुद्धा बरेचसे क्वेश्चन्स आहे। पण घाबरण्याचं काही काम नाही, कारण आपण ही सगळी थेरी सगळे थेरममध्ये डिटेलमध्ये इथे डिस्कस करणार आहोत। प्रत्येक क्वेश्चन आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करून घेणार आहोत। सो नो नीड टू वरी। सर्कल हा चॅप्टर आपण क्लास 9 मध्ये सुद्धा बघितलेला। क्लास 9 मध्ये आपण सर्कलच्या काही बेसिक टर्म्स डिस्कस केलेल्या आहे। आपण कॉर्ड म्हणजे कॉर्ड काय असतं ते समजून घेतलेलं, कॉर्डच्या प्रॉपर्टी किंवा कॉर्डचे थेरम बघितलेले, इन सर्कल, सर्कम सर्कल या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहे। त्यामुळे जर तुम्हाला एकदा रिव्हिजन करायची असेल तर क्लास 9चा सर्कल हा चॅप्टर तुम्ही जरूर बघा। प्लेलिस्टमध्ये तो अवेलेबल आहे। आणि इव्हन तुम्ही रिव्हिजन नाही केली, तो व्हिडिओ नाही बघितला तरी चालणार आहे, कारण आपण परत एकदा चॅप्टर सुरू करण्याआधी सर्कलच्या ज्या काही बेसिक टर्म्स आहेत त्याचे इथे रिव्हिजन करणार आहोत। ओके, सो सर्कल म्हणजे काय? राऊंड शेप जो असतो त्याला आपण बोलतो सर्कल, राईट? असा जो राऊंड शेप असतो त्याला आपण बोलतो। सर्कलचे बरेचसे एक्झाम्पल आपल्या आजूबाजूला असतात। सो सर्कलला आपण कसं मेन्शन करू शकतो किंवा कसं आपण डिस्क्राईब करू शकतो? सर्कल इज अ 2 डायमेन्शनल क्लोज फिगर। 2 डायमेन्शनल क्लोज्ड फिगर। आता 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल ह्या गोष्टी आपण ऑलरेडी बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये डिस्कस केलेल्या आहे। सर्कल 2 डायमेन्शनल क्लोज फिगर आहे। क्लोज फिगर म्हणजे काय? अशी जी दिस इज क्लोज फिगर, दिस इज क्लोज फिगर। जर मी असं काही ड्रॉ केलं, याला ओपन एंड आहे, सो दिस इज नॉट क्लोज फिगर, दिस इज ओपन फिगर। क्लोज फिगर म्हणजे काय? याला ओपन एंड नसतं, त्याला आपण बोलतो क्लोज फिगर। सो सर्कल इज अ 2 डायमेन्शनल क्लोज फिगर विथ कर्व्ड एजेस, असं आपण मेन्शन करू शकतो। 2 डायमेन्शनल आहे, क्लोज फिगर आहे आणि त्याच्या एजेस जे आहे त्या कर्व आहे, तर अशी जी फिगर असते याला आपण बोलतो सर्कल। बट आता जर सर्कलला आपल्याला डिफाईन करायचं झालं तर आपण सर्कलला कसं डिफाईन करतो? सपोज एक प्लेन आहे, त्या प्लेनमध्ये मी एक पॉईंट कन्सिडर केला। ओके, प्लेनमध्ये मी एक पॉईंट कन्सिडर केला आणि त्यानंतर मी एक स्पेसिफिक डिस्टन्स कन्सिडर केलं। फॉर एक्झाम्पल हा जो पॉईंट आहे, सपोज मी काहीतरी डिस्टन्स अज्यूम केला, लेट्स से 3 सेंटीमीटर एवढा फिक्स डिस्टन्स मी कन्सिडर केला आणि ह्या पॉईंटपासून मी 3 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्समध्ये डिफरंट पॉईंट मार्क केले। आता ह्या पॉईंटपासून 3 सेंटीमीटर डिस्टन्सवर जर मला पॉईंट मार्क करायचा आहे, इथे मी पॉईंट मार्क करू शकते, इथे मार्क करू शकते। सपोज हे डिस्टन्स 3 सेंटीमीटर आहे, त्यानंतर मी इथे मार्क करू शकते, इथे मार्क करू शकते, ते इथे अशा पद्धतीने मी चारही दिशांना, चारही बाजूनी असे पॉईंट्स मार्क करू शकते। आणि त्यानंतर ज्यावेळेस हे सगळे पॉईंट्स मी जॉईन करेल, सपोज हे सगळे जे पॉईंट्स आहे, हे सगळे पॉईंट ह्या फिक्स पॉईंटपासून 3 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती आहे आणि मी ज्यावेळेस हे पॉईंट जॉईन करेल त्यावेळेस जी फिगर मला मिळते याला आपण बोलतो सर्कल। हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे? तर ही जी फिगर असते याला आपण बोलतो सर्कल। आणि हा जो फिक्स पॉईंट आपण कन्सिडर केले ना, की ज्याच्या रेफरन्सने आपण 3 सेंटीमीटर एवढा डिस्टन्स घेतलेला, हा जो फिक्स पॉईंट असतो या फिक्स पॉईंटला आपण बोलतो सेंटर। याला आपण काय बोलतो? सेंटर, ठीक आहे? दिस इज द सेंटर, द फिक्स पॉईंट इज कॉल्ड ॲज सेंटर। आणि त्यानंतर आपण काय केले, ते 3 सेंटीमीटरचं फिक्स डिस्टन्स घेतलेलं, तर हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे 3 सेंटीमीटर, हे डिस्टन्स आहे 3 सेंटीमीटर, हे डिस्टन्स आहे 3 सेंटीमीटर। हे जे फिक्स डिस्टन्स असतं, या फिक्स डिस्टन्सला आपण काय बोलतो? रेडियस। हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे? सेंटर आणि रेडियसचा मिळून सर्कल बनतो। सो दिस इज सेंटर आणि ही आहे रेडियस। सेंटरपासून आपण एवढं डिस्टन्स घेऊन जर सपोज जी कर्व आपण जॉईन करतो किंवा ड्रॉ करतो त्याला आपण बोलतो सर्कल। हे सगळ्यांना माहिती आहे। त्यानंतर रेडियस जे रेडियस आपण आर या लेटरने दाखवतो, हे सुद्धा माहिती आहे। जनरली सेंटर जो होतो आपण सी किंवा ओ या लेटरने दाखवतो। आता सर्कलशी रिलेटेड काही टर्म्स आपण बघूया, रिवाइज करूया। हा एक सर्कल आहे, हा एक सेंटर आहे। सेंटर सीने आपण दाखवूया आणि हे जे डिस्टन्स असतं फिक्स डिस्टन्स याला आपण बोलतो रेडियस, जे आपण दाखवतो स्मॉल आरने। ओके, आता सेंटरपासून सेंटर आणि हा जो सर्कल आहे, सर्कलवरचा कोणता एक पॉईंट जर मी जॉईन केला त्यावरून जी लेंथ मला मिळते दॅट लेंथ इज रेडियस। त्यामुळे जर मी ही जरी सेंटर आणि हा पॉईंट जर कन्सिडर केला, ही सुद्धा रेडियस असणार आहे, ही सुद्धा रेडियस असणार आहे, ही सुद्धा रेडियस असणार आहे। म्हणजे काय? एका सर्कलला मल्टिपल रेडियस असू शकतात, ठीक आहे? मल्टिपल रेडियस, ज्यावेळेस आपण नंबर ऑफ रेडियस मेन्शन करतो त्याला आपण बोलतो रेडिया, ठीक आहे? सिंग्युलर, प्लुरल। ओके, त्यानंतर आता ही रेडियस आहे, जर मी इकडून असे जॉईन केलं, ही सुद्धा रेडियसच असणार आहे, बरोबर? म्हणजे काय? अशी लाईन की जी सर्कलच्या सेंटरमधून पास होते आणि सर्कलवरच्या कोणतेही 2 पॉईंट कनेक्ट करते। हा सर्कल आहे, त्याच्यावरचा हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे, प्रोव्हाइडेड ती लाईन नेहमी सेंटरमधून पास होते, तर ही जी लेंथ असते, ही जी लेंथ याला आपण बोलतो डायमीटर। याला आपण काय बोलतो? डायमीटर, जे आपण स्मॉल डीने दाखवतो, ठीक आहे? डायमीटरची कंडिशन काय असेल? डायमीटर नेहमी सर्कलच्या सेंटरमधूनच पास होते, त्यामुळे ही एक डायमीटर असेल, ही सुद्धा डायमीटर असू शकते, ही सुद्धा डायमीटर असू शकते। सेंटरमधून पास होते आणि सर्कलवरच्या 2 पॉईंटला कनेक्ट करणारी लाईन त्याला बोलतात डायमीटर।
एवढे डायमीटर आहे तर इथे लगेच आपल्याला समजतं डीची व्हॅल्यू काय असणार आहे, ही लेंथ प्लस ही लेंथ म्हणजे आर प्लस आर. सो डी इज इक्वल टू आर प्लस आर दॅट इज इक्वल टू 2r. हे सुद्धा रिलेशन आपल्याला माहिती आहे की डायमीटर म्हणजे काय असं, डायमीटर इज ऑलवेज ट्वाइस ऑफ द रेडियस. डायमीटर इज ऑलवेज ट्वाइस ऑफ रेडियस. ठीक आहे. सेंटर झाला, डायमीटर झाला, त्यानंतर रेडियस झाली, त्यानंतर अजून एक टर्म आहे त्याला आपण बोलतो कॉर्ड. कॉर्ड म्हणजे काय, सर्कलवरचे कोणतेही 2 पॉईंट जॉईन करणार अशी जी लाईन असते याला आपण बोलतो कॉर्ड. ठीक आहे. सर्कलवरचे कोणतेही 2 पॉईंट जॉईन करण्याची लाईन असते त्याला आपण बोलतो कॉर्ड. त्यामुळे ही कॉर्ड आहे, ही कॉर्ड आहे, ही सुद्धा कॉर्ड असेल किंवा ही सुद्धा कॉर्ड असणार आहे. मग आता जर आपण डायमीटर कन्सिडर केला, डायमीटर म्हणजे काय असं, डायमीटर सुद्धा सर्कलवरचे 2 पॉईंट जॉईन करते, बरोबर. म्हणजे डायमीटर इज ऑल्सो अ कॉर्ड. डायमीटर इज ऑल्सो अ कॉर्ड. पण प्रत्येक कॉर्ड डायमीटर असेल का, नाही, कारण कॉर्ड ही सुद्धा असू शकते, ही सुद्धा असू शकते. आता ही जी लाईन ही सेंटरमधून पास होत नाही, ही लाईन सुद्धा सेंटरमधून पास होत नाही, म्हणजे याला आपण फक्त बोलतो कॉर्ड. आणि अशी कॉर्ड की जी सर्कलच्या सेंटरमधून पास होते त्याला आपण बोलतो डायमीटर. आणि अजून एक प्रॉपर्टी असते की डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल. डायमीटर इज लार्जेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल. ठीक आहे. लार्जेस्ट कॉर्ड कारण बघा यापेक्षा मोठी कॉर्ड तुम्हाला कुठे मिळणार आहे, हे डिस्टन्स घ्या, हे डिस्टन्स घ्या, हे डिस्टन्स घ्या, सगळ्यात लॉंगेस्ट डिस्टन्स हेच असणार आहे. त्यामुळे डायमीटरला बोलतो लॉंगेस्ट कॉर्ड. समजलं. सेंटर, रेडियस, डायमीटर, नंतर अशी जी लाईन असते याला आपण बोलतो कॉर्ड. आणि डायमीटरला आपण बोलतो डायमीटर इज दी लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल. त्यानंतर सर्कल आहे, सर्कलवरचा जर मी इथला एखादा पॉईंट कन्सिडर केला, असे मी मल्टिपल पॉईंट कन्सिडर केला, तर हा जो पोर्शन आहे किंवा हे जे पॉईंट आहे तर आपण बोलतो हे पॉईंट आहे इंटेरियरमध्ये सर्कलच्या. इंटेरियर म्हणजे काय, आतली साईड, सर्कलच्या आतमध्ये आहे हे पॉईंट. एखादा पॉईंट जर मी इथे कन्सिडर केला, इथे पण कन्सिडर केला, तर मी असं बोलणार की हे जे पॉईंट्स आहे हे सगळे पॉईंट सर्कलच्या एक्सटेरियर आहे. कुठे, एक्सटेरियर. इंटेरियर म्हणजे आतमध्ये, एक्सटेरियर म्हणजे बाहेर. ठीक आहे. आठवते या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या. त्यानंतर आपण बघितलेला कॉन्ग्रुएंट सर्कलचे कॉन्ग्रुएंट सर्कल, त्यानंतर कॉन्सेंट्रिक सर्कल आणि इंटरसेक्टिंग सर्कल. कॉन्ग्रुएन्सीचा आपण अभ्यास केलेला आहे. कॉन्ग्रुएन्सी म्हणजे काय, सेम शेप आणि सेम साईज. त्यामुळे एक सर्कल मी असा ड्रॉ केला, दुसरा सर्कल असा ड्रॉ केला. या दोन्ही सर्कलचा सपोज शेप सारखा आहे, साईजसुद्धा सारखी आहे, मग ह्या दोन्ही सर्कल आपण काय बोलणार, कॉन्ग्रुएंट सर्कल. कॉन्ग्रुएंट सर्कल. आता शेप सारखा आहे, साईज सारखी आहे, म्हणजे ऑब्व्हियसली या दोन्ही सर्कलची रेडियस सारखीच असणार आहे, बरोबर. रेडियस सारखी आहे त्यामुळे हा शेप किंवा ही साईज सारखी आलेली आहे, त्यामुळे रेडियससुद्धा सारखी असणार आहे. एक्झाम्पल, कॉन्ग्रुएंट सर्कलचे एक्झाम्पल काय, सपोज तुम्ही 2 कॉईन घेतले, 1 रुपयाचे 2 कॉईन घेतले, तुम्ही एकमेकांवर ठेवले, ते अगदी तंतोतंत मॅच होतं, बरोबर. एकमेकांवरती जर तुम्ही ते 2 कॉईन ठेवले तर अगदी तंतोतंत मॅच होतं. मग आपण बोलतो हे जे कॉईन्स आहे हे आहे कॉन्ग्रुएंट सर्कल. सिम्पल एक्झाम्पल. ठीक आहे. ज्यावेळेस कॉन्ग्रुएन्सी म्हणजे काय, सपोज 2 शेप आहे, ट्रँगल जरी आपण म्हटलं, हे ट्रँगल जर आपण एकमेकांवर ठेवले, सुपर इम्पोज केले, तर त्यांचे एंड टू एंड प्रत्येक पॉईंट मॅच होतं. त्या केसमध्ये आपण बोलतो की ते जे 2 ट्रँगल आहे ते कॉन्ग्रुएंट आहे. त्याच पद्धतीने सर्कल कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, 2 सर्कल एकमेकांवर ठेवा, ते अगदी एक्झॅक्टली मॅच झाले, याचा अर्थ काय, दिलेले 2 सर्कल कॉन्ग्रुएंट असणार आहे. ओके. त्यानंतर आपण बघितलेलं कॉन्सेंट्रिक सर्कल. कॉन्सेंट्रिक म्हणजे काय, कॉन्सेंट्रिक सेंटर सेम आहे, सेंट्रिक सेंटर सेम आहे. म्हणजे सपोज एक सर्कल मी असा ड्रॉ केला आणि हे सेंटर मी कन्सिडर केला आणि एवढा डिस्टन्स घेऊन सपोज मी दुसरा सर्कल ड्रॉ केला और तिसरा सर्कल मी ड्रॉ केला. आता ह्या तिन्ही सर्कलमध्ये काय होते, तिन्ही सर्कलची रेडियस वेगळी आहे. याची रेडियस आर असेल, याची आर डॅश असेल, याची आर डबल डॅश असेल. रेडियस तर वेगळी आहे, बट तिघांचा सेंटर सारखाच आहे, सेंट्रिक, कॉन्सेंट्रिक. त्यामुळे असे जे सर्कल असतात याला आपण बोलतो कॉन्सेंट्रिक सर्कल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, व्हील जे असतं, चाक जे असतं गाडीचं, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं अशा तुम्हाला अशा सर्कल्स दिसतील. सो दॅट इज एक्झाम्पल ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल. किंवा अनदर एक्झाम्पल, डार्टबोर्ड आपण जो गेम खेळतो त्यामध्ये जर तुम्ही तो बोर्ड बघितला त्यामध्ये असेच मार्किंग्स असतात ना. सो हे झालं एक्झाम्पल कॉन्सेंट्रिक सर्कलचं. डोनटसुद्धा या शेपचा असतो. दिस इज एक्झाम्पल ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल. आफ्टर रिव्हिजन, फर्स्ट टॉपिक, सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2 or 3 पॉईंट्स. सपोज एक प्लेन आहे, प्लेनमध्ये आपल्याला नंबर ऑफ पॉईंट्स दिलेले असतील, मग त्या केसमध्ये सर्कल कसं ड्रॉ करायचे किंवा किती नंबर ऑफ सर्कल पास होतील त्या केसेस आपल्याला बघायच्या आहे. तर आपण सगळ्यात आधी बघूया सर्कल पासिंग थ्रू 1 पॉईंट. एक पॉईंट आपल्याला दिलेला आहे, सपोज एक पॉईंट ए दिलेला आहे, तर ह्या पॉईंटमधून पास होणारा सर्कल कसा आपण ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. पॉईंटमधून पास होणारा सर्कल हे आपल्याला सेंटर दिलेलं नाही, आपल्याला काय सांगितलं की ह्या पॉईंटमधून सर्कल पास झाला पाहिजे. मग सपोज ह्या पॉईंटमधून मला सर्कल पाहिजे, मग मी असा एक सर्कल ड्रॉ करू शकते, राईट. हा सर्कल ए पॉईंटमधून पास होतोय. किंवा मला जर असं वाटलं की हा सर्कल मोठा आहे, मी जर ठरवलं मला छोटा सर्कल ड्रॉ करायचा किंवा छोट्या रेडियसचा सर्कल ड्रॉ करायचा आहे,
तर मी सर्कल असा ड्रॉ करू शकते. इनफॅक्ट मी असा सुद्धा एक सर्कल ड्रॉ करू शकते, किंवा मला जर वाटलं रेडियस मला मोठी घ्यायची आहे तर मी असं एक सर्कल ड्रॉ करू शकते. आता या डायरेक्शनला का मी सर्कल ड्रॉ करू, मी या डायरेक्शनला सुद्धा सर्कल ड्रॉ करू शकते. त्यामुळे सपोज एक सर्कल असा मी ड्रॉ करेल. अनदर सर्कलची पॉसिबिलिटी अशी की मी असं सुद्धा एक सर्कल ड्रॉ करू शकते. या पॉईंटमधून पास होणारा सर्कल असं सुद्धा असू शकतो, किंवा इथे सुद्धा असू शकतो, किंवा अजून ह्या पॉईंटमधून पास होणारा सर्कल जो आहे तो अगेन असा सुद्धा असू शकतो. आता बघा यामध्ये होतं काय की तुम्हाला फक्त एका पॉईंटमधून पास होणारा सर्कल ड्रॉ करायला सांगितलेला. तर या केसमध्ये तुम्ही नंबर ऑफ रेडिया घेऊ शकता, म्हणजे वेगवेगळ्या व्हॅल्यूज घेऊ शकता. 1 सेंटीमीटर रेडियस घ्या, 3 सेंटीमीटर रेडियस घ्या, 10 सेंटीमीटर रेडियस घ्या. या डायरेक्शनला सर्कल ड्रॉ करा, या डायरेक्शनला करा, या डायरेक्शनला करा, या डायरेक्शनला करा. कोणतंच रेस्ट्रिक्शन तुमच्याकडे नाही आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याकडे एक पॉईंट दिलेला असतो त्यावेळेस आपण किती नंबर ऑफ सर्कल ड्रॉ करू शकतो, त्या केसमध्ये आपण इन्फायनाईट नंबर ऑफ सर्कल ड्रॉ करू शकतो. समजलं? एका पॉईंटमधून सर्कल पास झाला पाहिजे. मग सर्कल छोटा असेल मोठा असेल कोणत्याही रेडियाच्या व्हॅल्यूचा असू शकतो, कोणत्याही डायरेक्शनला असू शकतं. त्यामुळे जेव्हा केव्हा फक्त एक पॉईंट आपल्याला दिलं असतं तर ह्या 1 पॉईंटमधून किती सर्कल पॉसिबल आहे, इन्फायनाईट सर्कल्स. ठीक आहे. सो नंबर ऑफ सर्कल्स पासिंग थ्रू 1 पॉईंट आर इन्फायनाईट. समजलं? आता नेक्स्ट केस आपण घेऊया की सपोज आपल्याकडे 2 पॉईंट सांगितले आहे की सर्कल 2 पॉईंटमधून पास झाला पाहिजे. ठीक आहे. 2 पॉईंटमधून किती सर्कल पास होऊ शकतात. सपोज मी 2 पॉईंट घेतले, एक पॉईंट आहे ए आणि एक पॉईंट आहे बी. आता ह्या 2 पॉईंटमधून किती सर्कल पास होऊ शकतात किंवा सर्कल कसे पास होते. एक पॉसिबिलिटी आहे मी एक सर्कल असा ड्रॉ करेल, दोन्ही पॉईंटमधून पास झाला, पॉईंट ए आणि पॉईंट बी मधून पास झालेला आहे. किंवा मी असा एक सर्कल ड्रॉ करू शकते. ठीक आहे. किंवा मी असाही सर्कल ड्रॉ करू शकते. राईट. तर यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं ज्यावेळेस 2 पॉईंट मला दिलेले आहे असे नंबर ऑफ सर्कल पॉसिबल आहे. कारण इथे सुद्धा अगेन आपल्याकडे रेडियसची काही कंडिशन दिली नाही, त्यामुळे 2 पॉईंटमधून सुद्धा नंबर ऑफ सर्कल पास होऊ शकतात. आता हे आपण वेगळ्या पद्धतीने कसं समजून घेऊ शकतो. सपोज एक पॉईंट आहे ए आणि एक पॉईंट आहे बी. आपल्या ह्या 2 पॉईंटमधून पास होणारा सर्कल ड्रॉ करायचा आहे. तर इथे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टरची कॉन्सेप्ट यूज करू शकतो. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय, अशी लाईन की जी या लाईन सेगमेंटला परपेंडिक्युलर आणि बायसेक्ट करते. परपेंडिक्युलर आहे ॲज वेल एज बायसेक्ट करते. तर आपण ही एक प्रॉपर्टी बघितलेली की ज्यावेळेस आपण असं परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करतो तर ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टरचा प्रत्येक जो पॉईंट आहे हा या 2 एंड पॉईंटपासून इक्वल डिस्टन्सवरती असतो. आठवते आपण ज्यावेळेस इन सर्कल सर्कम सर्कलचं डिस्कशन केलं त्यावेळेस आपण ही प्रॉपर्टी बघितली की परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असणारा प्रत्येक जो पॉईंट आहे हा प्रत्येक पॉईंट या 2 एंड पॉईंटपासून इक्वल डिस्टन्सवरती असतो. हे डिस्टन्स सारखं आहे, हे डिस्टन्स सारखं आहे, हे डिस्टन्स सारखं आहे. त्यानंतर सपोज हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्ससुद्धा सारखं आहे, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्ससुद्धा सारखं असणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, सपोज जर मी एवढी रेडियस कन्सिडर केली तर हा एक सर्कल मला मिळेल, एवढी रेडियस कन्सिडर केली तर अगेन हा एक सर्कल मला मिळेल, ही रेडियस कन्सिडर केली तर अगेन हा एक सर्कल मला मिळेल. सो अशा पद्धतीने इथे हे इन्फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स असणार आहे परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती. त्यामुळे असे इन्फायनाईट नंबर ऑफ सर्कल्स पॉसिबल आहे कन्सिडरिंग 2 पॉईंट्स. समजते? त्यामुळे नेक्स्ट केस ज्यावेळेस आपल्याकडे 2 पॉईंट दिलेले असतील त्यावेळेस किती सर्कल्स पास होतील, इन्फायनाईट. किंवा याला आपण मेनी सर्कल सुद्धा बोलू शकतो. दोन्ही केसला मेनी सर्कल्स. ठीक आहे. हे परपेंडिक्युलर बायसेक्टरची जी प्रॉपर्टी आहे त्याचा यूज करून एक्सप्लेनेशन आहे. आणि जर हे नसेल समजा तुम्ही जस्ट असे 2 पॉईंट कन्सिडर करा आणि चेक करा किती सर्कलची पॉसिबिलिटी आहे. त्यानंतर थर्ड, ज्यावेळेस आपल्याकडे 3 पॉईंट दिलेले असतील त्या 3 पॉईंटमधून किती सर्कल पास होऊ शकतात. तर यामध्ये आपल्याला 3 पॉईंटच्या 2 कंडिशन घ्यायच्या आहे. सपोज फर्स्ट केस ज्यावेळेस ते पॉईंट कोलिनियर असतील, सेकंड केस ज्यावेळेस ते पॉईंट नॉन कोलिनियर असतील. कोलिनियर म्हणजे काय, 3 पॉईंट एका लाईनवर लाय करत आहे वेन 3 कोलिनियर पॉईंट्स आर गिवन. 1 2 3 असे 3 पॉईंट आहे. या 3 पॉईंटमधून किती सर्कल पास होऊ शकतात, ए बी सी. 3 कोलिनियर पॉईंट आहे, या 3 पॉईंटमधून किती सर्कल पास होऊ शकतात. सपोज एक सर्कल आहे, त्या सर्कल माझा ए पॉईंटमधून पास झाला पाहिजे, बी पॉईंटमधून पास झाला पाहिजे, सी पॉईंटमधून पास झाला पाहिजे. मी सपोज ए पॉईंटपासून सुरुवात केली, मला बी सुद्धा पास करायचं आहे. बी पास केल्यानंतर मला ऑटोमॅटिकली इथेच यावं लागणार आहे. सी मी इन्क्लूड करू शकत नाही. सपोज हे 3 पॉईंट जरी मी कन्सिडर केले, सपोज मी सर्कल ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला, 3 पॉईंटमधून पास होणार. इथून मी सुरुवात करणार, हा पॉईंट इन्क्लूड झाला, हा पॉईंट इन्क्लूड झाला. आता हा पॉईंट मी कसा कव्हर करणार, हा पॉईंट जर मी कव्हर करायला गेले तर तो सर्कल नसणार आहे. त्यामुळे 3 पॉईंट ज्यावेळेस दिलेले असतात त्यावेळेस 3 कोलिनियर पॉईंट दिलेले असतात त्यावेळेस त्यामधून एकही सर्कल पास होऊ शकत नाही, 0 सर्कल. समजलं याचं लॉजिक काय. एका लाईनमध्ये आहे ना, एका लाईनमध्ये आहे, मग हे 3 पॉईंट तुम्ही कसे कव्हर करणार, कारण तुम्हाला सर्कल ड्रॉ करायचं आहे. सर्कल ड्रॉ करण्यासाठी
3 पॉईंट कोलिनियर जर दिलेले असतील तर सर्कल पॉसिबल नाही आहे. आणि आता हे जर केस आपण नॉन कोलिनियर पॉईंटचे कन्सिडर केले. नॉन कोलिनियर म्हणजे काय, जे पॉईंट एका लाईनमध्ये नाही आहे. फॉर एक्झाम्पल सपोज एक पॉईंट इथे आहे, एक इथे आहे आणि एक इथे आहे. हे झाले नॉन कोलिनियर पॉईंट. एक पॉईंट आहे ए, सेकंड पॉईंट बी, थर्ड पॉईंट सी. आता या 3 पॉईंटमधून किती सर्कल पॉसिबल आहे. मी ए पॉईंटपासून सुरुवात केली, हा पॉईंट कवर केला, नेक्स्ट पॉईंट घेतला बी. ठीक आहे. आता मला सी सुद्धा कवर करायचं आहे, त्यामुळे मी सी सुद्धा घेणार. अजून काही पॉसिबिलिटी आहे का. सपोज मी सी पासून सुरुवात केला, सी आणि बी जॉईन केला, म्हणजे सी आणि बी मधून पास होणारी लाईन जर मी ड्रॉ केली अशी. आता मला ए सुद्धा कवर करायचा, म्हणजे मला यावंच लागणार आहे असं. सो अगेन इट्स द सेम सर्कल, बरोबर. त्यामुळे ज्यावेळेस 3 नॉन कोलिनियर पॉईंट दिलेले असते, वेन देअर आर 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स, दॅट टाइम ओनली 1 सर्कल इज पॉसिबल. एकच सर्कल पॉसिबल आहे. ठीक आहे. याला अजून आपण कसं एक्सप्लेन करू शकतो. सपोज ए बी सी असे 3 पॉईंट मी घेतले. ओके, ए बी सी. आता ह्या 3 पॉईंटमधून किती सर्कल, 3 नॉन कोलिनियर पॉईंट आहे, त्यामधून एकच सर्कल पास होते हे आपण व्हेरीफाय करतो. तर सपोज मी आता हे ए सी जॉईन केला, बी सी जॉईन केला आणि ए बी जॉईन केला. ओके, हा झाला एक ट्रायंगल. ट्रायंगलच्या 3 साईड आहे, 3 साईडचं सपोज मी परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला. काय, परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय, ही साईड आहे, हिला अशी लाईन की जी परपेंडिक्युलर आहे ॲज वेल ॲज बायसेक्ट करते. या साईडचं परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे अशी लाईन की जी या साईडला परपेंडिक्युलर आहे ॲज वेल ॲज बायसेक्ट करते. आणि या साईडला सुद्धा अशी लाईन की जी परपेंडिक्युलर आहे ॲज वेल ॲज बायसेक्ट करते. ठीक आहे. आता हे जे 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे यांचा जो पॉईंट असतो, इंटरसेक्शनचा पॉईंट, हा जो पॉईंट मी कन्सिडर केला, हा पॉईंट सपोज मी घेतला ओ. ठीक आहे. आणि हा पॉईंट मी कन्सिडर केला आणि ओ बी ही जर मी रेडियस कन्सिडर केली, त्यानंतर ओ बी रेडियस, ओ ए आणि ओ सी हे तिन्ही डिस्टन्सेस सारखे असणार आहे. त्यामुळे जर मी हा सेंटर कन्सिडर केला आणि ही जर रेडियस कन्सिडर केली तर मला एकच सर्कल इथे मिळणार आहे. ठीक आहे. हे काय, दिस इज, आपण हे सुद्धा बघितलं, दिस इज कॉल्ड अ सर्कम सर्कल. आणि हा जो सेंटर असतो याला आपण म्हणतो सर्कम सेंटर. तर थोडक्यात सांगायचा अर्थ काय की ज्यावेळेस आपण अशी केस घेतो की ज्यामध्ये 3 नॉन कोलिनियर पॉईंट असतात, हे नॉन कोलिनियर पॉईंट जॉईन करून आपण ट्रायंगल मिळू शकतो. ट्रायंगलचं परपेंडिक्युलर बायसेक्टर फाइंड करा, सर्कम सेंटर फाइंड करा. हा जो सर्कम सेंटर असतो किंवा हा जो पॉईंट असतो, ह्या पॉईंटपासून प्रत्येक जो वर्टेक्स आहे याला आपण बोलतो ट्रायंगलचे वर्टायसेस. हा जो प्रत्येक वर्टेक्स आहे, हा प्रत्येक वर्टेक्स इक्वल डिस्टन्सवरती असणार आहे. त्यामुळे हे डिस्टन्स रेडियस म्हणून ॲक्ट होणार आहे. आणि त्यामुळे हा जर मी सेंटर घेतला आणि एक सर्कल ड्रॉ केला तर सर्कल ह्या तिन्ही पॉईंटमधून पास होणार आहे. यामध्ये अजून पॉसिबिलिटी आहे का, नाही, कारण डिस्टन्स तर नेहमी फिक्सच असणार आहे. त्यामुळे फक्त एकच रेडियस फिक्स आहे, त्यामुळे काय नेहमी एकच सर्कल इथून या 3 पॉईंटमधून पास होणार आहे. ठीक आहे. सो दिस इज अनदर एक्सप्लेनेशन वाय देर इज ओनली 1 सर्कल थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. समजलं. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या गोष्टींचा रट्टा मारण्याची गरज नाही आहे, कारण लगेच व्हिज्युअलाइज करा, डोळ्यासमोर आणा की एकच पॉईंट आहे, एका पॉईंटमधून किती सर्कल पॉसिबल असणार आहे, नंबर ऑफ सर्कल पॉसिबल असणार आहे. कारण तुम्ही कशा पद्धतीने सर्कल ड्रॉ करू शकता, राईट. एका पॉईंटमध्ये नंबर ऑफ किंवा इन्फायनाईट नंबर ऑफ सर्कल पॉसिबल आहे. 2 पॉईंट असतात, 2 पॉईंटमधून सुद्धा तुम्ही कसेही सर्कल ड्रॉ करू शकता. असा करा, असा करा, असा करा, कोणत्या पद्धतीने सर्कल ड्रॉ करू शकता. सो 1 पॉईंट 2 पॉईंट असेल तेव्हा इन्फायनाईट सर्कल पॉसिबल आहे. 3 पॉईंट ज्यावेळेस दिले असते त्यामध्ये आपल्याला 2 कंडिशन घ्यायच्या आहेत. 3 पॉईंट एक तर कोलिनियर असेल, एका लाईनमध्ये असेल किंवा नॉन कोलिनियर असेल. कोलिनियर आहे, स्ट्रेट लाईन आहे, या स्ट्रेट लाईनवरचे 3 पॉईंट आहे. ऑब्व्हियसली त्यामधून एकही सर्कल पॉसिबल नाही आहे. सर्कल पॉसिबल आहे, हा सर्कल पॉसिबल आहे, बट हा सर्कल तिन्ही पॉईंटला कव्हर करणार नाही. आपल्याला सर्कल काय पाहिजे, सर्कल तिन्ही पॉईंटमधून पास झाला पाहिजे. त्यामुळे जेव्हा कोलिनियर पॉईंट असेल त्यावेळेस एकही सर्कल पॉसिबल नाही आहे. नॉन कोलिनियर पॉईंट असेल त्यावेळेस या तिन्ही पॉईंटमधून पास होणार एक सर्कल पॉसिबल असतो. सो देर इज ओनली 1 सर्कल. नेक्स्ट टॉपिक, सिकंट अँड टँजंट. सिकंट आणि टँजंट म्हणजे काय असतं ते नीट समजून घ्या, कॉन्सेप्च्युअली समजून घ्या, कारण याचा यूज आपल्या पुढे थेरम्समध्ये होणार आहे. सो सिकंट आणि टँजंट म्हणजे काय, बेसिकली ह्या 2 लाईन असतात, त्या लाईनच्या पोझिशनच्या अकॉर्डिंग त्या लाईनला आपण कधी सिकंट बोलतो, कधी टँजंट बोलतो, विथ रेफरन्स टू सर्कल. सर्कलच्या रेफरन्सने लाईनची काय पोझिशन आहे त्याच्या अकॉर्डिंग ती लाईन कधी सिकंट म्हणून ॲक्ट होते, कधी टँजंट म्हणून ॲक्ट होते. सो याचा अर्थ काय, इथे बोर्डवरती मी 3 फिगर ड्रॉ केले, फिगर ए, फिगर बी, फिगर सी. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तुम्हाला 3 सर्कल दिसतात आणि 3 लाईन दिसत आहे. फर्स्ट केस जर बघितली, एक सर्कल आहे, सर्कलचं सेंटर ए आहे, एक लाईन आहे, लाईन एल. आता हे जे हा सर्कल आणि ही लाईन या दोघांमध्ये काही कनेक्शन नाही, काही रिलेशन नाही आहे. एक लाईन सेपरेट आहे, सर्कल सेपरेट आहे. त्यामुळे ही जी लाईन आहे या लाईनला आपण काय बोलणार, लाईन एलच बोलणार. ठीक आहे. एक सर्कल आहे, सर्कल विथ सेंटर ए, आणि एक लाईन आहे, लाईन एल. ओके. आता सपोज मी असं केलं, ही जी लाईन आहे ही लाईन हळूहळू मी सर्कलच्या जवळ आणत गेली, म्हणजे अशी मी मूव करत गेली, तर एक पॉईंट असा होईल की ही जी लाईन आहे
ही या सर्कलला एका पॉईंटमध्ये टच करते. काय करते? एका पॉईंट पी मध्ये टच करते. किंवा आपण असं बोलू शकतो की हा जो पी पॉईंट आहे हा या लाईनवरती सुद्धा लाई करतो आणि या सर्कलवर सुद्धा लाई करतोय. नीट समजून घ्या काय सांगते. हे तर सिंपल आहे. लाईन वेगळी आहे, सर्कल वेगळा आहे. त्यानंतर ही लाईन जर मी ज्यावेळेस जवळजवळ आणत गेली, एक कंडिशन अशी येईल, एक सिच्युएशन अशी येईल की ज्यावेळेस ही जी लाईन आहे ही ह्या सर्कलला एका पॉईंटमध्ये टच करते. काय करते? टच पॉईंटमध्ये, ओनली ॲट वन पॉईंट, ॲट वन पॉईंट. किंवा आपण असं बोलू शकतो की सर्कल आणि लाईन याच्यामध्ये एक कॉमन पॉईंट आहे. करेक्ट? सर्कल आणि लाईन याच्यामध्ये एक कॉमन पॉईंट आहे. तर ह्या केसमध्ये ही जी लाईन आहे, लाईन एल, या लाईन एलला आपण काय बोलतो? लाईन एल इज अ टँजंट. लाईन एलला आपण काय बोलतो? टँजंट. सो टँजंट म्हणजे काय? अशी लाईन की सर्कलला जी एका पॉईंटमध्ये टच करते, ओनली वन पॉईंटमध्ये टच करते, त्या लाईनला आपण बोलतो टँजंट. ओके. किंवा असं बोलू शकतो की ह्या केसमध्ये काय होतं की लाईन आणि सर्कल याच्यावरती फक्त एकच कॉमन पॉईंट आहे, म्हणून या लाईनला आपण बोलणार टँजंट. आता सिकंट म्हणजे काय? सपोज ही लाईन मी अजून सर्कलच्या आत आणत गेली, म्हणजे अजून मूव्ह केली सर्कलजवळ, तर एक कंडिशन अशी येईल की ही लाईन सर्कलला दोन पॉईंटमध्ये सपोज कट करते. एक पॉईंट आहे क्यू, एक पॉईंट आहे आर. तर ही जी लाईन एल आहे या लाईन एलला आपण काय बोलणार? सिकंट. तर या केसमध्ये लाईन एल काय ॲक्ट करते? ॲज अ सिकंट. ठीक आहे, समजलं? टँजंट आणि सिकंटमधले फरक काय आहे? टँजंट एका पॉईंटमध्ये टच करते, सिकंट दोन पॉईंटमध्ये कट करते. ठीक आहे, टँजंट एका पॉईंटमध्ये टच करते, सिकंट दोन पॉईंटमध्ये कट करतो. किंवा आपण असंही अजून एक बोलू शकतो की सर्कल आणि लाईन याच्यावरती एकच कॉमन पॉईंट आहे इन केस ऑफ टँजंट, आणि सिकंटमध्ये काय? सर्कलवरचे दोन पॉईंट आहे क्यू आणि आर, हेच पॉईंट लाईनवर सुद्धा लाई करतात, म्हणजे दोन कॉमन पॉईंट आहे इन केस ऑफ सिकंट. टू कॉमन पॉईंट्स बिटवीन सर्कल अँड लाईन. त्या केसमध्ये ही जी लाईन आहे ही लाईन सिकंट म्हणून ॲक्ट होते. बट असं काही फिक्स आहे का नेहमी हीच लाईन सिकंट म्हणून ॲक्ट होईल? सपोज असा मी सर्कल ड्रॉ केला, हा सुद्धा एक सिकंट म्हणून ॲक्ट होऊ शकतो, हा सुद्धा सिकंट ॲक्ट होऊ शकतो, हा सुद्धा सिकंट ॲक्ट होऊ शकतो. सो थोडक्यात काय? सर्कलला लाईनने दोन पॉईंटमध्ये कट केलं की त्याला आपण बोलतो सिकंट. ठीक आहे. आता सिकंट आणि कॉर्डमध्ये डिफरन्स काय? सिकंट म्हणजे काय? अशी लाईन असते, आणि कॉर्ड म्हणजे काय? कॉर्ड म्हणजे सर्कलवरचेच दोन पॉईंट जॉईन करणारी ही लाईन असते. सो दिस इज कॉर्ड. सिकंट म्हणजे काय? ही लाईन अशी दोन पॉईंटमधून पास होते. ठीक आहे. सो बेसिक डिफरन्स समजला. टँजंट म्हणजे काय, सिकंट म्हणजे काय? टँजंट फक्त टच करून जाते, सिकंट कट करून जातो. ठीक आहे. टँजंट आणि सर्कलमध्ये एक पॉईंट कॉमन असतो. सिकंटच्या केसमध्ये सिकंट आणि सर्कल किंवा ही लाईन आणि सर्कल याच्यामध्ये दोन कॉमन पॉईंट असतात. त्यामुळे टँजंटला आपण कसं डिफाईन करतो? टँजंट इज अ लाईन, टँजंट is a line which touches curve of circle at only one point and do not enter interior of circle. ठीक है. Tangent is a line which touches curve of circle at only one point. ही सर्कलच्या कर्वला फक्त एका पॉईंटमध्ये टच करते अँड डू नॉट एंटर इंटेरियर ऑफ सर्कल. सर्कलच्या आतमध्ये ती येत नाही आहे. सो दिस लाईन इज कॉल्ड ॲज टँजंट. ओके. व्हॉट अबाउट सिकंट? सिकंटला आपण कसं मेन्शन करू शकतो? अ लाईन विच कट्स सर्कल ॲट टू इंटरसेक्टिंग पॉईंट्स. तर त्याला आपण बोलतो सिकंट. ठीक आहे, समजलं? परत सांगते, कारण ह्या दोघांमध्ये असणारा डिफरन्स तुम्हाला नीट समजला पाहिजे, म्हणून अगेन अँड अगेन रिवाइज करते. परत एक लास्ट आपण रिव्हिजन करूया. टँजंट आणि सिकंटमध्ये फरक काय असतो? टँजंट म्हणजे काय? सर्कल एका पॉईंटमधून जर लाईन टच करून जाते त्याला आपण बोलतो टँजंट. टँजंट ही सुद्धा असू शकते, ही सुद्धा असू शकते, ही सुद्धा असू शकते, ही सुद्धा असू शकते. सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती नंबर ऑफ पॉईंट्स असणार आहे, इन्फायनाईट पॉईंट्स असणार आहे. त्यामुळे या इन्फायनाईट पॉईंटमधून पास होणारा इन्फायनाईट टँजंट पॉसिबल आहे. सो आपण टँजंटबद्दल अजून असं सुद्धा बोलू शकतो की टँजंट आणि सर्कल याच्यामध्ये फक्त एकच पॉईंट कॉमन असतो. सिकंट म्हणजे काय? अशी लाईन जी सर्कलला कट करते दोन इंटरसेक्टिंग पॉईंटमध्ये. त्यामुळे सर्कल आणि ही जी लाईन आहे याच्यामध्ये दोन कॉमन पॉईंट असतात. सो दिस इज सिकंट अँड दिस इज टँजंट. फर्स्ट थेरम, टँजंट थेरम. या चॅप्टरमध्ये पहिला थेरम आपण बघतोय, त्या थेरमला बोलतात टँजंट थेरम. सो टँजंट थेरम म्हणजे काय? बेसिकली टँजंट थेरम आपल्याला रिलेशन सांगते रेडियस आणि टँजंटमधला. एक सर्कल आहे, सर्कलची रेडियस, सर्कलचा हा सेंटर आहे, सपोज ही रेडियस आहे. ओके. आणि सर्कलची टँजंट अशी काही आहे. टँजंट म्हणजे माहिती आपल्याला अशी लाईन की जी सर्कलला एका पॉईंटमध्ये टच करून जाते, त्या लाईनला आपण बोलतो टँजंट. त्यामुळे एल या केसमध्ये असणार आहे टँजंट. सो या केसमध्ये सपोज सेंटरचं ओ आहे आणि त्यानंतर
हा पॉईंट आहे, सपोज हा पॉईंट पी आहे, म्हणजे पी आहे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय, ज्या पॉईंटमध्ये टँजंट सर्कलला टच करते तो जो पॉईंट असतो त्याला आपण बोलतो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर या केसमध्ये अकॉर्डिंग टू टँजंट थेरम व्हॉट वी कॅन राईट, ओ पी इज परपेंडिक्युलर टू एल. याचा अर्थ काय, रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, ॲट दी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. सो रेडियस ओ पी इज परपेंडिक्युलर टू टँजंट एल, दॅट इज लाईन एल. सो ओ पी इज परपेंडिक्युलर टू एल ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पी. तर ही आहे टँजंट थेरमची स्टेटमेंट. समजलं. सो टँजंट थेरम म्हणजे काय सांगतो, कोणत्याही सर्कलसाठी, फक्त एवढं लक्षात ठेवा, कोणत्याही सर्कलसाठी रेडियस आणि टँजंट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला परपेंडिक्युलर असतात. काय परपेंडिक्युलर असतात, रेडियस आणि टँजंट. रेडियस आणि टँजंट हे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला, म्हणजे या केसमध्ये ए या पॉईंटला परपेंडिक्युलर असणार आहे. ठीक आहे. सो स्टेटमेंट काय टँजंट थेरमची, टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ द सर्कल, सर्कलच्या कोणत्या एका पॉईंटला ड्रॉ केलेली टँजंट, फॉर एक्झाम्पल इथे ही आपण टँजंट ड्रॉ केलेली आहे, इज परपेंडिक्युलर टू रेडियस. ही कशाला परपेंडिक्युलर असणार आहे, रेडियसला. रेडियस म्हणजेच काय, सेंटर आणि सर्कलवरचा जो पॉईंट कनेक्ट करणारी जी लाईन असते त्याला आपण बोलतो रेडियस. या केसमध्ये ओ ए. सो ओ ए इज परपेंडिक्युलर टू एल, किंवा आपण असं बोलू शकतो लाईन एल इज परपेंडिक्युलर टू ओ ए. सो इज परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला ते परपेंडिक्युलर असणार आहे. सो थोडक्यात आपल्याला इथे प्रूव्ह काय करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ओ ए इज परपेंडिक्युलर टू लाईन एल, किंवा याला जर मी रेडियस आर बोलली तर आर इज परपेंडिक्युलर टू लाईन एल, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो दिस इज स्टेटमेंट ऑफ टँजंट थेरम. ठीक आहे. सो आता प्रूव्ह करायचं आहे, त्यासाठी आपण काय करणार, आपल्याला रेडियस आणि टँजंट याच्यामध्ये असणार रिलेशन इथे प्रूव्ह करायचं. म्हणून आपण एक सर्कल कन्सिडर केला, सर्कलचा सेंटर आहे ओ, त्यानंतर आपण एक टँजंट दाखवलेली आहे लाईन एल. आता टँजंट आणि सर्कलची काय प्रॉपर्टी असते की टँजंट आणि सर्कलमध्ये एक पॉईंट कॉमन असतो, त्याला आपण बोलतो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. सो ए इज पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, आणि त्यानंतर आपण एक रेडियस ड्रॉ केलेली ओ ए. ओके. सो गिवन लाईन एल इज टँजंट टू सर्कल विथ सेंटर ओ. ठीक आहे. टू प्रूव्ह लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ, ही एल लाईन टँजंट रेडियसला परपेंडिक्युलर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो आता या केसमध्ये आपल्याला हे जे प्रूव्ह बघायचं ना, तर यासाठी आपण यूज करणार इनडायरेक्ट मेथड और इनडायरेक्ट प्रूफ. आठवते आपण याआधी बऱ्याच ठिकाणी या प्रूफ्स, ह्या टाईपच्या प्रूफचा यूज केलेला आहे, इनडायरेक्ट प्रूफ, किंवा याला आपण असं बोलतो अजून प्रूफ बाय कॉन्ट्राडिक्शन. प्रूफ बाय कॉन्ट्राडिक्शन. तर या केसमध्ये ह्या टाईपच्या प्रूफमध्ये आपण काय करतो, आपल्याला जी स्टेटमेंट प्रूव्ह करायची आहे त्याच्या ऑपोजिट स्टेटमेंट ट्रू आहे हे आपण कन्सिडर करतो. त्या अजम्पशनच्या आधारावरती आपण अजून काही कॅल्क्युलेशन किंवा काही ॲडजस्टमेंट करतो, आणि त्यानंतर आपण कन्क्लूड करतो की आपण जे अजम्पशन केलं ते रॉंग आहे, आपण केलेलं अजम्पशन रॉंग आहे, म्हणजे त्याच्या ऑपोजिट स्टेटमेंट ट्रू असणार आहे. फॉर एक्झाम्पल सपोज जर मला ए इक्वल टू बी प्रूव्ह करायचं होतं, ठीक आहे, ए इक्वल टू बी हे मला प्रूव्ह करायचं आणि मला जर इथे इनडायरेक्ट मेथड यूज करायची, तर मी काय करणार, सगळ्यात आधी मी असं अज्युम करणार लेट ए नॉट इक्वल टू बी, असं मी अजम्पशन करणार. त्यानंतर मी अशा काही स्टेप्स फॉलो करेल, अशा काही स्टेप्स मी असं काही कॅल्क्युलेशन करेल किंवा असे काही ॲडजस्टमेंट करेल की ज्याच्यावर मी कन्क्लूड करेल की हे जे माझं अजम्पशन आहे, दिस अजम्पशन इज रॉंग, माझं अजम्पशन रॉंग आहे. अजम्पशन रॉंग आहे म्हणजेच काय, ए नॉट इक्वल टू बी इज रॉंग. मग याच्या ऑपोजिट स्टेटमेंट काय, ए नॉट इक्वल टू बी रॉंग आहे म्हणजेच काय, ए इक्वल टू बी असणार आहे. तर अशा पद्धतीने हे जे प्रूफ असतं याला आपण बोलतो इनडायरेक्ट प्रूफ और प्रूफ बाय कॉन्ट्राडिक्शन. आता त्याच मेथड्स यूज इथे आपल्याला करायचं आहे. या टाईपचे प्रूफ आपण क्लास 9 मध्ये बऱ्याचशा ठिकाणी बघितलेले आहे. सो प्रूफसाठी आपण काय करणार आहोत, एक कन्स्ट्रक्शन करणार आहोत. प्रूफ इज बाय इनडायरेक्ट मेथड. कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय करणार आहोत, लेट लाईन एल नॉट परपेंडिक्युलर टू ए. काय बोललो आपण, ज्यावेळेस आपण इनडायरेक्ट मेथड यूज करतो आपल्याला जे प्रूव्ह करायचे त्याच्या ऑपोजिट स्टेटमेंट आपण अज्युम करतो. आपल्याला प्रूव्ह करायचे लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. आपण काय अज्युम करणार आता, लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. लेट लाईन एल नॉट परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. ठीक आहे. सपोज ओ बी ड्रॉन इज परपेंडिक्युलर टू लाईन एल टेक पॉईंट सी. तर आपण काय केलं, असं कन्सिडर केलं की ओ ए ही आयडियल केस आहे की ज्याच्यामध्ये टँजेंट आहे, ही रेडियस आहे आणि हा अँगल 90 डिग्री आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. आपण अज्युम केलं की सपोज ओ ए परपेंडिक्युलर नाही, मग सपोज ओ ए अशी लाईन असणार आहे. ठीक आहे. म्हणून ही एक डायग्राम सेकंड फिगर आपण इथे ड्रॉ केलेली, ओ पॉईंट इथे दाखवलं आहे, ए पॉईंट इथे दाखवलेला आहे. ओ बी इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू लाईन एल. मग आपण असं कन्सिडर करू की सपोज ओ ए परपेंडिक्युलर नाही आहे, एक लाईन ओ बी किंवा लाईन सेगमेंट ओ बी परपेंडिक्युलर आहे. सो ओ बी आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केली, ॲज वेल एज आपण एक पॉईंट सी घेतलेला आहे लाईन एल वरती. सपोज ओ बी इज ड्रॉन इज परपेंडिक्युलर टू लाईन एल टेक पॉईंट सी ऑन लाईन एल सच दॅट ए बी सी हा सिक्वेन्स फॉलो होतो किंवा हे 3 पॉईंट एका लाईनमध्ये आहे अँड बी ए इक्वल टू बी सी. तर आपण सीची पोझिशन अशी घेतलेली आहे, आपण असं कन्स्ट्रक्शन केलं की हे डिस्टन्सेस इक्वल आहे. समजले इथपर्यंत काय काय सांगितलं, गिवन काय होतं, कन्स्ट्रक्शन काय केलं, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, रेडियस टँजेंटला परपेंडिक्युलर आहे. आपण इनडायरेक्ट मेथड यूज करतोय, त्यामध्ये आपण काय बोलणार की लेट रेडियस इज नॉट परपेंडिक्युलर टू लाईन एल.
रेडियस परपेंडिक्युलर नाही आपण असं अज्युम करतो, म्हणजे ओ ए परपेंडिक्युलर नाही, मग आपण असं कन्सिडर केलं की सपोज ओ बी परपेंडिक्युलर नाही, मग आपण असं कन्सिडर करू की ओ बी परपेंडिक्युलर आहे, मग आपण ओ बी परपेंडिक्युलर टू लाईन एल ड्रॉ केली. त्यानंतर आपण काय कन्सिडर केलेलं, एक ह्या लाईन एलवरती एक पॉईंट सी असा घेतला, ए बी सी हा सिक्वेन्स फॉलो होतोय आणि हे जे डिस्टन्सेस आहे हे डिस्टन्सेस इक्वल आहे, हे आपण कन्स्ट्रक्शन केलं. आता प्रूफ बघूया. आता नाव यामध्ये जर तुम्ही बघितलं इथे तुम्हाला दोन ट्रायंगल दिसतात, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. नाव इन ट्रायंगल ओ बी ए अँड ट्रायंगल ओ बी सी, हे जर दोन ट्रायंगल मी कन्सिडर केले, याच्यामध्ये आपण अजम्पशन काय केलं, हे ह्या लेंथ इक्वल आहे, बी ए इज इक्वल टू बी सी किंवा बी ए कॉन्ग्रुएंट टू बी सी लेंथ इक्वल आहे. त्यानंतर अजून ह्या दोन ट्रायंगलमध्ये तुम्हाला कोणत्या साईड किंवा कोणत्या अँगल सारखे दिसत आहे, अँगल 90 आहे म्हणजे अँगलसुद्धा 90 असणार आहे. ऑल्सो अँगल ओ बी ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ओ बी सी, अग्री, परपेंडिक्युलर आहे त्यामुळे हा अँगल 90 हा अँगल 90. नंतर ह्या दोन साईड अजून काय इक्वल दिसते किंवा कोणते अँगल इक्वल दिसते, इथे जर बघितलं हे दोन ट्रायंगल आपण कन्सिडर करतोय. ओ बी ही साईड या ट्रायंगलची सुद्धा आहे, ओ बी साईड या ट्रायंगलची सुद्धा आहे, म्हणजे ओ बी इज अ कॉमन साईड. बघा ओ बी, सो ओ बी इज ओ बी कॉन्ग्रुएंट टू ओ बी, कॉमन साईड. इथे लिहिणार आपण ओ बी परपेंडिक्युलर टू लाईन एल, त्यामुळे अँगल 90 आहे आणि इथे आपण अजम्पशन केलेलं आहे किंवा कन्स्ट्रक्शन आपण लिहू शकतो. आता इथे जर बघितलं ट्रायंगलचे जे कॉन्ग्रुएन्सीचे टेस्ट आहे त्यामध्ये एक टेस्ट आहे साईड अँगल साईड. साईड अँगल साईड म्हणजे काय, साईड अँगल साईड, दोन साईड आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेला अँगल. सेम दुसऱ्या ट्रायंगलसाठी दोन साईड आणि त्यामध्ये इन्क्लूड झालेला अँगल, हे कॉम्बिनेशन इक्वल आहे, त्यामुळे इथे आपण लिहू शकतो देअरफॉर बाय एस ए एस कॉन्ग्रुएन्सी टेस्ट. आता इथे आपण कॉन्ग्रुएन्सी यूज करतो, सिमिलॅरिटी नाही, कॉन्ग्रुएन्सी यूज करतो. बाय एस एस कॉन्ग्रुएन्सी टेस्ट आपण काय बोलू शकतो, या टेस्टच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे. आठवते एस ए एस टेस्ट, साईड दोन ट्रायंगल जर असतील, ही साईड याच्या इक्वल आहे, ही साईड याच्या इक्वल आहे आणि हा अँगलसुद्धा इक्वल आहे. सो साईड अँगल साईड, साईड अँगल साईड, साईड अँगल साईड टेस्टच्या अकॉर्डिंग हे जे दोन ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात, तेच आपण इथे यूज केलेलं आहे. सो हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे याचा अर्थ काय, त्याच्या ज्या साईड्स आहेत त्या करस्पॉन्डिंग साईडची लेंथ इक्वल आहे, त्यामुळे आपण इथे असं लिहू शकतो देअरफॉर ओ ए इज इक्वल टू ओ सी, ओ ए इज इक्वल टू ओ सी, किंवा इथे तुम्ही बघू शकता ओ ए आणि ओ सी. सो ओ ए आणि ओ सी या दोन लेंथ इक्वल आहे. समजलं इथपर्यंत. सो ओ ए इक्वल टू ए सी और ओ ए कॉन्ग्रुएंट टू ओ सी, हे रिलेशन आपल्याला मिळालं. बट आता इथे जर बघितलं तुम्ही ओ ए इज इक्वल टू ओ सी, ओ ए काय आहे, ओ ए तर रेडियस आहे राईट. जर ओ ए रेडियस आहे, दोघांची लेंथ सारखी आहे, म्हणजे ओ सी सुद्धा काय असणार आहे, रेडियस राईट. का, कारण ओ सेंटर आहे, ओ ए आणि ओ सी. जर ओ ए एवढं डिस्टन्स रेडियस असेल तर ओ सी हे डिस्टन्ससुद्धा काय असणार, रेडियस. याचा अर्थ काय, आपण रेडियस म्हणजे काय असतं, रेडियस म्हणजे सेंटर आणि सर्कलवरचा कोणताही एक पॉईंट यांना जॉईन करण्याची लाईन असते ती असते रेडियस. याचा अर्थ काय, हा जो पॉईंट आहे सी, हा सी पॉईंट कुठे लाय करतो, सी लाईज ऑन अ सर्कल. रेडियस आहे म्हणून सी पॉईंट सर्कलवरती लाय करतोय. बट आता जर तुम्ही बघ यामध्ये आपल्याला काय मिळालं की ओ ए रेडियस आहे, ए पॉईंट सर्कलवर लाय करतोय, ॲज वेल ॲज सी पॉईंटसुद्धा सर्कलवर लाय करतो. त्यामुळे सिनारिओ कसा असणार आहे, हा जो सर्कल आहे सपोज सेंटर ओ आहे, एक पॉईंट आहे ए आणि एक पॉईंट आहे सी, ठीक आहे. असं सीन आहे, ही रेडियस आहे, ही रेडियस आहे, हा पॉईंट सर्कलवर लाय करतो, हा पॉईंट सर्कलवर लाय करतो. ए आणि सी कशावर लाय करताय, लाईन एलवरती. म्हणजे लाईन एल कशी असणार आहे, अशी, म्हणजे ए पॉईंटमधून मग पास होते, सी पॉईंटमधून सुद्धा पास होते. दिस इज लाईन एल. बट व्हॉट इज लाईन एल, लाईन एल काय, लाईन एल आपण कन्सिडर केलेली टँजंट. टँजंटची प्रॉपर्टी काय असेल, टँजंट सर्कलला नेहमी एकाच पॉईंटमध्ये टच करते. इथे तुम्हाला काय दिसते, ही जी लाईन आहे ही लाईन सर्कलला दोन पॉईंटमध्ये टच करते. म्हणजेच काय, ही जी लाईन जर टँजंट असेल, ही लाईन टँजंट असेल तर पॉसिबलच नाही की ती दोन पॉईंटमध्ये सर्कलला टच करेल, कारण टँजंटची प्रॉपर्टी आहे, टँजंट नेहमी एकाच पॉईंटमध्ये टच करतो. म्हणजेच काय, हे जे आपल्याला रिलेशन मिळालं की सी लाईज ऑन सर्कल, हे रॉंग आहे. हे जे आपण काही अजम्पशन करून जे काही डिराईव्ह केलं यामध्ये काहीतरी गडबड आहे, यामध्ये गडबड आहे. म्हणजेच काय, आपण जे अजम्पशन केलं ते अजम्पशन रॉंग आहे. आपण काय अजम्पशन केलेलं, लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू ओ ए, दिस इज रॉंग. दिस इज रॉंग म्हणजे करेक्ट काय असणार आहे, लाईन एल इज परपेंडिक्युलर टू ओ ए, विच इज नथिंग बट टू प्रूफ. ठीक आहे, समजला. याला बोलता इनडायरेक्ट प्रूफ. जे आपण अज्युम केलं त्याच्यावरून आपण असे काही स्टेटमेंट डिराईव्ह करतो की ज्याच्यावरून आपलं अजम्पशन कॉन्ट्राडिक्ट होतं आणि म्हणून मग त्याच्या ऑपोजिट स्टेटमेंट ट्रू असणार आहे. समजलं. हे काय आहे हे समजलं. इम्पॉर्टंट यामध्ये काय आहे की याचा अर्थ काय, सी लाईज ऑन सर्कल म्हणजे काय, सी सर्कलवर लाई करते म्हणजे हा एक पॉईंट असणार, हा एक पॉईंट असणार आहे.
हे 2 पॉईंट लाईन एलवर लाई करताय, एल अशी आहे, बट एल आपल्याला काय सांगितलं, एल नेहमी एकाच पॉईंटमधून टच झाली पाहिजे, कारण एल इज अ टँजंट. म्हणजे आपण हे जे काही डिराईव्ह केलं दिस ऑल थिंग्स आर रॉंग. ओके, सो सी लाई यामध्ये एक्सप्लेनेशनसाठी आपण काय लिहिणार, देअरफॉर सी लाईज ऑन अ सर्कल दॅट इज लाईन एल कट्स सर्कल in 2 points A and C, which is not possible because line L is a tangent. Tangent नेहमी एकाच पॉइंट मध्ये टच करते, and therefore याचा अर्थ काय, our assumption is wrong. आपलं अझम्पशन रॉंग आहे. आपण काय अझ्युम केलेलं, आपण अझ्युम केलेलं एल इज नॉट परपेंडिक्युलर टू ओ ए, देअरफॉर लाईन एल नॉट परपेंडिक्युलर टू ओ ए इज रॉंग. हे रॉंग आहे म्हणजेच काय, लाईन एल इज परपेंडिक्युलर टू ओ ए म्हणजेच काय, टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. सो दिस इज प्रूफ फॉर टँजंट थेरम. ठीक आहे, समजलं टँजंट थेरमचं प्रूफ. टँजंट थेरम म्हणजे काय, टँजंट थेरम काय सांगतो, टँजंट थेरम 2 गोष्टींना रिलेट करतो, एक तर रेडियस आणि दुसरी आहे टँजंट. रेडियस टँजंटला नेहमी परपेंडिक्युलर असते, किंवा आपण असं बोलू शकतो रेडियस आणि टँजंटमध्ये असणारे अँगल नेहमी 90 डिग्री असणार आहे ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल तिथे फॉर्म होणारा अँगल 90 डिग्री असणार आहे. जसं ह्या केसमध्ये आपण लिहू शकतो ओ ए इज परपेंडिक्युलर टू लाईन एल, किंवा लाईन एल इज परपेंडिक्युलर टू ए, रेडियस परपेंडिक्युलर टू टँजंट. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, बट यासाठी आपण मेथड यूज केली, इनडायरेक्ट मेथड किंवा इनडायरेक्ट प्रूफचा यूज केला. त्यासाठी आपल्याला हे जे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं होतं, आपण याच्या ऑपोजिट स्टेटमेंट अझ्युम केलं, दॅट इज लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू ए. ठीक आहे, हे अझ्युम केलं. मग आपण काय केलं, लाईन एल परपेंडिक्युलर नाही आहे ओ एला, मग आपण हा जो ओ ए परपेंडिक्युलर नाही तर आपण काय केलं, ए पॉईंट असं कन्सिडर केला, एक दुसरा पॉईंट घेतला बी आणि ओ बी परपेंडिक्युलर टू लाईन एल असं कन्सिडर केलं. आणि कन्स्ट्रक्शनमध्ये आपण या लाईन एलवरती एक पॉईंट अजून असा घेतला सी, की जेणेकरून ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. त्यानंतर आपण ह्या 2 ट्रँगलचा विचार केला. हे जे 2 ट्रँगल हे आपण कॉन्ग्रुएंट दाखवले साईड अँगल साईड या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग. 2 ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे करस्पॉन्डिंग साईड इक्वल असणार आहे. या ट्रँगलची ओ सी साईड, या ट्रँगलची ओ ए साईड, या दोन्ही साईड इक्वल असणार आहे, म्हणजे ओ इक्वल टू ओ सी. ओ ए इक्वल टू ओ सी, ओ ए रेडियस आहे म्हणजे ओ सी सुद्धा रेडियस झाली. मग जर मी सर्कलचा विचार केला, ओ ए रेडियस आहे, ओ सी रेडियस आहे, ए आणि सी पॉईंट लाईन एलवर लाई करता म्हणजे लाईन एल असे असणार आहे. बट लाईन एल सर्कलला 2 पॉईंटमध्ये कट करून जाते हे आपल्याला समजलं, बट लाईन एल काय, लाईन एल टँजंट आहे, तर हे पॉसिबलच नाही, कारण टँजंट नेहमी आयडियली एकाच पॉईंटमधून सर्कलला कट करून जायला पाहिजे. म्हणजेच काय, हे जे आपलं सगळं मिळालं, दिस ऑल थिंग्स आर रॉंग, हे सगळं आपलं चुकीचं आहे. हे आपण कशावरून डिराईव्ह केलं, आपण या अझम्पशनवरून डिराईव्ह केलं, म्हणजे आपलं अझम्पशनच रॉंग आहे. आपलं अझम्पशन रॉंग आहे म्हणजे त्याच्या ऑपोजिट स्टेटमेंट दॅट इज लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए इज करेक्ट. कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. टँजंट थेरमची स्टेटमेंट आपण बघितली, त्याचा प्रूफ बघितला. आता आपल्याला या थेरमचा कॉन्व्हर्स बघायचा आहे. कॉन्व्हर्स ऑफ अ थेरम म्हणजे काय, आपण त्याला बोलतो रिव्हर्स ऑफ थेरम. रिव्हर्स ऑफ थेरम म्हणजे काय, सपोज एखादा थेरम आहे, त्या थेरममध्ये आपण असं कन्क्लुजन काढलं, इफ ए, जर ए कंडिशन सॅटिस्फाय झाली तर सपोज आपण बोलतो की त्यावरून आपण बी हे कन्क्लुजन काढलं. या कंडिशनसाठी आपण हे कन्क्लुजन काढलं. हा थेरम आहे, याचं जर मला कॉन्व्हर्स मेन्शन करायचं असेल तर कॉन्व्हर्स काय असणार आहे, कॉन्व्हर्स फाइंड करताना आपण काय करतो, ह्या दोघांना इंटरचेंज करतो. इंटरचेंज करतो म्हणजे काय, इफ बी देन ए. ही जी स्टेटमेंट असते याला आपण बोलतो या थेरमचं कॉन्व्हर्स. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपण एक पायथागोरस थेरम आत्ताच बघितलेला एका चॅप्टरमध्ये. पायथागोरस थेरममध्ये आपण पायथागोरस थेरम काय बघितला, की सपोज अँगल जर 90 डिग्री असेल, एखाद्या ट्रँगलमधला एक अँगल 90 डिग्री आहे, किंवा आपण असं बोलू शकतो दिलेला ट्रँगल जर राईट अँगल ट्रँगल असेल तर त्या केसमध्ये साईडचे हे रिलेशन आपण बघितलेलं, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साईड. हा होता पायथागोरस थेरम. याचा कॉन्व्हर्स आपण काय बघितलं, की सपोज एखाद्या ट्रँगलमध्ये हे होतं इफ कंडिशन, ही होती देन कंडिशन, राईट, ए आणि बी. ज्यावेळेस कॉन्व्हर्स बघायचं आपण काय केलं, ए आणि बी इंटरचेंज केलं. म्हणजेच काय, इफ एखाद्या ट्रँगलमध्ये जर ही कंडिशन सॅटिस्फाय होते की एका साईडचा स्क्वेअर रिमेनिंग 2 साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा येतोय, तर आपण काय बोलतात, तर त्या ट्रँगलमधला एक अँगल 90 डिग्री असणार आहे, म्हणजेच काय दिलेला ट्रँगल राईट अँगल ट्रँगल असणार आहे. तर हा होता कॉन्व्हर्स या स्टेटमेंटचा. आता आपल्याला बघायचं आहे कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. टँजंट थेरमचा कॉन्व्हर्स बघायचा आहे. टँजंट थेरम काय सांगतो, सपोज एक सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये जर आपण रेडियस आणि टँजंट कन्सिडर केली, तर टँजंट नेहमी रेडियसला परपेंडिक्युलर असते. टँजंट नेहमी रेडियसला परपेंडिक्युलर असते. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपण असं बोलू शकतो की टँजंट आणि रेडियस जर आपल्याला माहीत असेल तर आपण बोलणार की रेडियस आणि टँजंट यांच्यामध्ये असणारा अँगल असतो 90 डिग्री. हा होता टँजंट थेरम.
आता याचा आपल्याला कॉन्व्हर्स बघायचा आहे. कॉन्व्हर्स बघायचा आहे म्हणजे काय, आपल्याला अँगल 90 जर असेल त्यावरून आपल्याला कन्क्लूड करायचं की दिलेली लाईन टँजंट असणार आहे. ठीक आहे, काय बोलली मी, अँगल 90 हा ए आहे, ए वरून बी कन्क्लूड केला. आता आपल्याला बी वरून ए कन्क्लूड करायचं म्हणजे अँगल 90 डिग्री असेल तर आपण बोलला ती जी लाईन आहे ती लाईन टँजंट असणार आहे. सो बघा स्टेटमेंट काय आहे, अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट इट्स पॉईंट ऑन अ सर्कल. परपेंडिक्युलर आहे म्हणजेच काय अँगल 90. सो एखादी लाईन अशी आहे की जी रेडियसला परपेंडिक्युलर आहे ॲट इट्स पॉईंट ऑन अ सर्कल, देन इट इज अ टँजंट टू सर्कल, तर ती असणार आहे टँजंट. ठीक आहे, समजलं कॉन्व्हर्स म्हणजे काय. स्टेटमेंट टँजंट रेडियस यामध्ये असणाऱ्या रिलेशनवरून आपण असं कन्क्लूड केलं की त्या दोघांमध्ये असणारा अँगल 90 असतो. तर सपोज अँगल जर 90 असेल, एक लाईन आहे त्या लाईननी फॉर्म केलेला अँगल जर 90 असेल विथ रेडियस, तर ती जी लाईन असते ती लाईन असते टँजंट. सो दिस इज दी कॉन्व्हर्स. आता दोघांचा अर्थ तर सारखाच आहे बरोबर. अर्थ काय की रेडियस टँजंट परपेंडिक्युलर असतं, फक्त सांगण्याचा वे वेगळा वेगळा आहे. सो दिस इज दी कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्सचे स्टेटमेंट परत एकदा रीड करूया. अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट इट्स पॉईंट ऑन अ सर्कल इज टँजंट टू द सर्कल. एखादी लाईन रेडियसला परपेंडिक्युलर असेल तर आपण असं कन्क्लूड करणार ही जी लाईन आहे ही लाईन टँजंट असते. ठीक आहे, ओके. आता त्याचं आपल्याला प्रूफ बघायचं आहे. त्यासाठी आपण एक सर्कल कन्सिडर केला, एक सेंटर एम घेतलेला आहे, ही एक लाईन एल घेतलेली आहे. ओके, गिवन सर्कल विथ सेंटर एम, लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस एम एन ॲट पॉईंट एन. एन ह्या पॉईंटला ही जी लाईन आहे ही रेडियसला परपेंडिक्युलर आहे. ही कंडिशन आपण गिवनमध्ये घेतली. आपल्याला प्रूव्ह काय करायचं की ही जी लाईन आहे ही लाईन टँजंट आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. टँजंट 90ची कंडिशन घेतली, टँजंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो लाईन एल इज टँजंट टू अ सर्कल. आता यामध्ये आपल्याला प्रूफसाठी काही कन्स्ट्रक्शन किंवा काही पॉईंट्स अजून करावं लागणार आहे. सो प्रूफ, टेक पॉईंट पी ऑन लाईन एल, ड्रॉ सेगमेंट ए पी. आपल्याकडे काय काय होतं, एक सेंटर होता, त्यानंतर ही लाईन एल होती आणि हा पॉईंट एन होता. एम एन आपण रेडियस कन्सिडर करत होतो. आता आपण काय केलेलं आहे, ह्या लाईनवरती एल लाईनवरती एक पॉईंट आपण घेतला पॉईंट पी. ठीक आहे, एल लाईनवर एक पॉईंट पी घेतला, ड्रॉ सेगमेंट एम पी, सेंटर आणि हा पॉईंट जॉईन केला एम पी. ओके, आता इथे जर बघितलं ही लाईन याला परपेंडिक्युलर म्हणजे रेडियस या लाईनला परपेंडिक्युलर आहे, अँगल 90 डिग्री आहे. एम एन पी काय होणार आहे, राईट अँगल ट्रँगल. देअरफॉर इन ट्रँगल एम एन पी अँगल एन इज 90 डिग्री. ट्रँगल एम एन पी इज अ राईट अँगल ट्रँगल आहे. आपल्याला माहिती आहे राईट अँगल ट्रँगल जेव्हा केव्हा आपण बोलतो, राईट अँगल ट्रँगलमध्ये ही जी हायपोटेनस असते किंवा 90 डिग्री अँगलच्या समोरची ऑपोजिट जी साईड असते ही साईड लार्जेस्ट साईड असते. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राईट अँगल ट्रँगलमध्ये नेहमी हायपोटेनस लार्जेस्ट साईड असते. मग ह्या ट्रँगलमध्ये हायपोटेनस कोणता आहे, एम पी. सो एम पी इज हायपोटेनस. हायपोटेनस या दोन्ही साईडपेक्षा मोठा असणं ऑब्वियस आहे. सो एम पी ग्रेटर दॅन एम एन, एम पी ग्रेटर दॅन एन पी. या साईडपेक्षा पण मोठा, या साईडपेक्षा पण मोठा. मग यामधलं आपण हे रिलेशन कन्सिडर केलं, एम पी ग्रेटर दॅन एम एन. ठीक आहे, एम पी एम एनपेक्षा मोठा आहे. आता एम पी आणि एम एन यामध्ये जर तुम्ही बघितलं, एम एन काय, एम एन आहे रेडियस, म्हणजेच काय एम पी इज ग्रेटर दॅन रेडियस. ठीक आहे, एम पी ग्रेटर दॅन रेडियस. याचा अर्थ काय, रेडियसपेक्षा मोठा आहे म्हणजे काय बघा, हा सर्कल होता, एम आहे, त्यानंतर हा आहे पॉईंट एन, ही आहे रेडियस. एम एनपेक्षा मोठी लेंथ म्हणजे पॉईंट पी कुठे असणार आहे, असा कुठे ते सर्कलच्या बाहेर येणार आहे. बरोबर समजते. रेडियसपेक्षा मोठी मॅक्झिमम सेंटर आणि सर्कलवरचा पॉईंट यांना जॉईन करणारी लाईन रेडियस असते. याच्यापेक्षा मोठी लेंथ म्हणजे काय, हा जो पॉईंट असणार आहे किंवा हा जो पॉईंट आहे पी, हा पॉईंट सर्कलच्या बाहेर येणार आहे. बरोबर. एम पी ग्रेटर दॅन एम एन, एम एन इज अ रेडियस, पी कॅन नॉट बी ऑन सर्कल. याचा अर्थ काय, पी पॉईंट जो आहे हा सर्कलवरती या सर्कम्फरन्सवरती नाही आहे. हे समजलं. हे काय लिहिलं आहे, पी कॅन नॉट बी ऑन सर्कल. वाय, बिकॉज एम पी ग्रेटर दॅन एम एन हे कंडिशन आपल्याला मिळालेली आहे. बट एम एन काय, एम एन आहे रेडियस, एम पी रेडियसपेक्षा मोठी आहे म्हणजेच पी पॉईंट सर्कलच्या बाहेर जातोय. सो पी कॅन नॉट बी ऑन अ सर्कल. ओनली पॉईंट एन ऑफ लाईन एल इज ऑन द सर्कल. याचा अर्थ काय, पी हा पॉईंट सर्कलवरती नाही, सर्कलवरती फक्त एकच पॉईंट आहे. तो पॉईंट कोणता आहे, पॉईंट एन. सो ओनली पॉईंट एन ऑफ लाईन एल इज ऑन द सर्कल. फक्त एन पॉईंट एवढा एकच पॉईंट सर्कलवर आहे. याचा अर्थ काय, लाईन एल इंटरसेक्ट सर्कल ॲट ओनली वन पॉईंट एन. याचा अर्थ एल जी लाईन आहे ती फक्त एकाच पॉईंटला इंटरसेक्ट करते. लाईन सर्कलला एका पॉईंटला इंटरसेक्ट करते. ही कशाची प्रॉपर्टी आहे, टँजंटची प्रॉपर्टी आहे. म्हणजेच काय, ही जी लाईन आहे ही लाईन आहे टँजंट. याच्यावरून आपण प्रूव्ह केलं की जर अँगल 90 डिग्री असेल तर दिलेली लाईन टँजंट म्हणून ॲक्ट होते. समजलं कॉन्व्हर्स काय आहे. परत एकदा एक्सप्लेन करण्याची गरज आहे. आपण काय केलं, आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की सपोज एक लाईन आहे आणि एक रेडियस आपण कन्सिडर केली. या लाईनचा आणि रेडियस याच्यामध्ये असणार अँगल 90 डिग्री आहे. तर ही जी लाईन आहे ही जी लाईन याला आपण टँजंट बोलू शकतो. आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. दिस इज कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. त्यासाठी आपण काय केलं, एक लाईन होती, एक रेडियस, लाईन हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट एन होता, किंवा असं आपण बोललो की लाईन एल सर्कलला एंड पॉईंटला टच करते. आपण काय केलं, या लाईनवरती अजून एक पॉईंट घेतला पी. ओके. त्यानंतर आपण बघितलं हा राईट अँगल ट्रँगल आहे, हायपोटेनस मोठा असतो बाकीच्या साईडपेक्षा. सो एम पी ग्रेटर दॅन एम एन. एम पी ग्रेटर दॅन एम एन म्हणजे रेडियसपेक्षा ही लेंथ मोठी आहे, म्हणजे पी पॉईंट सर्कलवरती नाही लाय करते, सर्कलच्या बाहेर लाय करतोय.
याचा अर्थ काय, ही जी लाईन आहे ही लाईन या सर्कलला एकाच पॉईंटमध्ये टच करते, पॉईंट एनमध्ये. जेव्हा केव्हा लाईन सर्कल फक्त एका ओन्ली वन पॉईंटमध्ये टच करते त्या केसमध्ये ती लाईन असते टँजंट. म्हणजेच काय, ही जी लाईन एल आहे टँजंट. एक छोटासा टॉपिक आहे, आपल्याला नंबर ऑफ टँजंट्स इथे डिस्कस करायचं आहे. सपोज एक सर्कल आहे, सर्कलचा सेंटर आहे ओ. आता आपण या सर्कलच्या रेफरन्सने 3 पॉईंट घेतले आणि या 3 पॉईंटमधून आपण किती नंबर ऑफ टँजंट ड्रॉ करू शकतो हे चेक करण्याचा प्रयत्न केला तर आपण काय कन्क्लूड करू शकतो. सो हे 3 पॉईंट आपण कसे घेतलेलं बघा. सर्कल आहे सो 3 पॉईंटचे पोझिशन काय असणार, एकतर पॉईंट सर्कलच्या इंटेरियरमध्ये असेल, इथे कुठेतरी असेल, किंवा सेकंड पॉसिबिलिटी काय, पॉईंट सर्कलच्या एक्सटेरियरमध्ये आहे, बाहेर कुठेतरी असेल, किंवा थर्ड पॉसिबिलिटी पॉईंट सर्कलवरती असेल. या 3 केसेससाठी नंबर ऑफ टँजंट आपण किती ड्रॉ करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. सो त्यासाठी सर्कल घेतला विथ सेंटर ओ. आपण फर्स्ट एक पॉईंट घेतला ए की जो सर्कलवरती आहे म्हणजे सर्कम्फरन्सवरती आहे, हा पॉईंट ए आहे. सेकंड पॉईंट आपण घेतला सर्कलच्या आतमध्ये इंटेरियरमध्ये, तो पॉईंट बी आहे. थर्ड पॉईंट आपण घेतला सर्कलच्या बाहेर म्हणजे एक्सटेरियरमध्ये. आता ह्या ए बी सी या 3 पॉईंटमधून आपण किती नंबर ऑफ टँजंट ड्रॉ करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. आता सपोज मी फर्स्ट केस घेते, ज्यावेळेस पॉईंट सर्कलवरती असेल, सर्कलवरती ह्या पॉईंटमधून किती लाईन पास होऊ शकतात की ज्या लाईन टँजंट म्हणून ॲक्ट करतील. आता या पॉईंटमधून पास होणारी लाईन तर मल्टिपल असणार आहे, जशी ही एक लाईन पास होणार आहे, ही एक लाईन पास होणार आहे, अशी एक लाईन पास होणार आहे. बट आपल्याला लाईन कशी पाहिजे, टँजंट पाहिजे. टँजंटची प्रॉपर्टी काय असते की टँजंट ही अशी लाईन असते की जी सर्कल फक्त एकाच पॉईंटमध्ये टच करते. एकाच पॉईंटमध्ये टच करते म्हणजेच काय, हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटमधून किती लाईन पास होऊ शकतात की ज्या टँजंट म्हणून ॲक्ट होतील, फक्त एक, ओन्ली वन टँजंट इज पॉसिबल. समजलं. म्हणजे ज्यावेळेस सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती किंवा सर्कलवरती पॉईंट असेल त्यावेळेस किती टँजंट पॉसिबल असतात, ओन्ली वन. का ओन्ली वन, बिकॉज टँजंटची प्रॉपर्टीज ही आहे की टँजंट सर्कलला नेहमी एकाच पॉईंटमध्ये टच करते. त्यामुळे ह्या पॉईंटमधून पास होणारी लाईन की जी टँजंट म्हणून ॲक्ट होईल अशी फक्त एकच लाईन आहे. बाकीच्या लाईन्स पॉसिबल आहे बट त्या लाईन टँजंट नसणार. जशी काही ही लाईन जर मी अशी ड्रॉ केली, ही लाईन या पॉईंटमधून पास होते बट इट इज नॉट टँजंट. टँजंट फक्त एकाच पॉईंटमध्ये टच करते. सो ज्यावेळेस पॉईंट सर्कलवरती असेल ऑन सर्कल त्यावेळेस टँजंट किती पॉसिबल आहे, ओन्ली वन. ठीक आहे. फाईन. आता सेकंड केस घेऊ आपण. ज्यावेळेस पॉईंट सर्कलच्या आतमध्ये आहे, पॉईंट सर्कलच्या आतमध्ये असेल तर किती टँजंट पॉसिबल आहे. आता टँजंटची अगेन प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. टँजंट म्हणजे काय, फक्त सर्कलला एका पॉईंटमध्ये टच झाली पाहिजे. जर मी अशी जर लाईन एका पॉईंटमध्ये टच होते अशी जर मी लाईन ड्रॉ केली, ठीक आहे. आता ही जी लाईन आहे पुढे जाऊन इथे सुद्धा टच होणार आहे म्हणजेच काय, ती सर्कलला 2 पॉईंटमध्ये टच होते. किंवा जर मी असं कन्सिडर केलं की बीमधून पास होणारी अजून जर एक लाईन मी ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला अशी, ठीक आहे. ज्यावेळेस मी अशी लाईन ड्रॉ करेल ती अगेन इथे सुद्धा टच होते, इथे सुद्धा टच होते. तुम्ही असं कोणत्याही पोझिशनवरती लाईन काढा की जी या पॉईंट बीमधून पास होते. प्रत्येक केसमध्ये ती सर्कलला 2 पॉईंटमध्ये टच करणार आहे. ज्यावेळेस लाईन सर्कलला 2 पॉईंटमध्ये टच करते त्यावेळेस ती असते सिकट. इट इज नॉट अ टँजंट. आपण काय बघतोय, नंबर ऑफ टँजंट. त्यामुळे आपण काय कन्क्लूड करू शकतो, तुम्ही स्वतः काढून बघा. सर्कलच्या आतमध्ये कुठे एक पॉईंट घ्या, इथे घ्या, कुठे एक पॉईंट घ्या आणि बघा की तुम्ही टँजंट ड्रॉ करू शकता का. तुम्ही कोणत्याच केसमध्ये टँजंट ड्रॉ करू शकणार नाही, कारण तुम्ही कशी जरी लाईन काढली तरी ती लाईन सर्कलला नेहमी मोर दॅन 1 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस पॉईंट इंटेरियरमध्ये असतो त्यावेळेस टँजंट पॉसिबल नसतं. ओके. सो वेन पॉईंट इज इंटेरियर ऑफ सर्कल, टँजंट किती पॉसिबल आहे, 0. टँजंट आपण ड्रॉस करू शकत नाही. आता ज्यावेळेस पॉईंट सर्कलच्या बाहेर आहे, थर्ड केस. ओके. फर्स्ट केस सर्कलवर, सेकंड केस सर्कलच्या आतमध्ये, थर्ड सर्कलच्या बाहेर. आता ह्या पॉईंटपासून या सर्कलला किती आपण टँजंट ड्रॉ करू शकतो. तर सपोज मी सर्कलला टच करणारी लाईन जर ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला, अशी एक लाईन ड्रॉ करू शकते. हा पॉईंट आहे. सो अशी एक लाईन मी ड्रॉ करेल. ओके. त्यानंतर सपोज जर मी अशी हॉरिझॉन्टल एक लाईन ड्रॉ करायला गेली, ती अगेन 2 पॉईंटमध्ये टच होणार आहे. अशी जरी मी ड्रॉ केली तरी अगेन 2 पॉईंटमध्ये टच होणार आहे. जर मी अशी एक लाईन ड्रॉ केली, ही जी लाईन आहे ही लाईन एकाच पॉईंटमध्ये टच करून पुढे जाते. अजून काही पॉसिबिलिटी आहे का, सगळ्या पॉसिबिलिटी चेक करा. वेगवेगळ्या अँगलने सी पॉईंटमधून पास होणारी लाईन ड्रॉ करा. तर तुम्हाला टँजंट म्हणून ॲक्ट होणाऱ्या फक्त 2च लाईन इथे मिळणार आहे. किती लाईन मिळणार आहे, 2 लाईन. का, कारण टँजंट म्हणजे फक्त एका पॉईंटमध्ये टच झाली पाहिजे. जसं इथे एका पॉईंटमध्ये टच. आता इथे मी स्केल वगैरे यूज केलेले नाही आहे. जेव्हा तुम्ही स्केल यूज कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की फक्त एकच पॉईंटमधून या लाईन पास होणार आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा पॉईंट सर्कलच्या आउटसाईड असतो त्यावेळेस किती टँजंट पॉसिबल असतात, 2. ठीक आहे. तर हे आपल्याला इथे बघायचं होतं. समजलं काय, नंबर ऑफ टँजंटचं काय, नंबर ऑफ टँजंट आणि पॉईंटच्या पोझिशन याचे काय रिलेशन असतं. ज्यावेळेस पॉईंट सर्कलवर असेल सिंगल पॉईंट आहे त्यामुळे त्यामध्ये एकच टँजंट पास होईल. सर्कलच्या आतमध्ये असेल टँजंट पास होणार नाही.
सर्कलच्या ज्यावेळेस बाहेर असेल त्यावेळेस दोन टँजंट इथे पास होतात. सपोज हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट आपण घेऊ पी आणि हा पॉईंट घेऊ आपण क्यू. ओके, तर सी पी आणि सी क्यू याला आपण काय बोलतो, टँजंट सेगमेंट. टँजंट सेगमेंट. सी पी टँजंट सेगमेंट आहे, सी क्यू टँजंट सेगमेंट आहे. आता या सी पी आणि सी क्यू या टँजंट सेगमेंटची एक प्रॉपर्टी आपल्याला इन द फॉर्म ऑफ थेरम बघायची आहे. नेक्स्ट थेरम टँजंट सेगमेंट थेरम. सगळ्यात आधी आपण टँजंट थेरम बघितला. टँजंट थेरम म्हणजे रेडियस आणि टँजंट याच्यामध्ये 90 डिग्री अँगल असतो, हा तो थेरम होता. आता आपल्याला बघायचं आहे टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम काय सांगतो, सपोज एक सर्कल आहे, ठीक आहे. या सर्कलला आपण एक्सटर्नल एक पॉईंट कन्सिडर केला, हा तो पॉईंट आहे. आपल्याला माहिती आहे की एक्सटर्नल पॉईंटपासून सर्कलवरती आपण नेहमी दोन टँजंट ड्रॉ करू शकतो. सपोज ही एक टँजंट आहे आणि ही एक टँजंट आहे. या टँजंटसाठी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पी आहे, या टँजंटसाठी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट क्यू आहे. आणि हा जो एक्सटर्नल पॉईंट आहे या पॉईंटला आपण जर डी बोललो तर टँजंट सेगमेंट थेरम काय सांगतो की हे जे यामध्ये ही जी लेंथ आहे डी पी किंवा ही जी लेंथ आहे डी क्यू किंवा हे जे सेगमेंट आहे याला आपण बोलतो टँजंट सेगमेंट. डी पी टँजंट सेगमेंट आहे, डी क्यू टँजंट सेगमेंट आहे. थेरम काय सांगतो, हे जे दोन टँजंट सेगमेंट आहे याची लेंथ इक्वल असणार आहे. म्हणजेच काय, डी पी आणि डी क्यू या दोन्ही लेंथ इक्वल आहे. ठीक आहे. सो सर्कल हा पॉईंट, तर ही लेंथ आणि ही लेंथ या दोन्ही लेंथ इक्वल असतात. या थेरमला आपण बोलतो टँजंट सेगमेंट थेरम. ओके, सो स्टेटमेंट, टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट, हा एक्सटर्नल पॉईंट आहे याच्यापासून ड्रॉ केलेला टँजंट सेगमेंट. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे लेंथ इक्वल आहे. सो डीपी इज इक्वल टू डी क्यू किंवा डीपी कॉन्ग्रुएंट टू डी क्यू हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. सो त्यासाठी प्रूफ आता आपण बघतोय. त्यासाठी आपण एक सर्कल कन्सिडर केला. सर्कलचा सेंटर घेतलेला आहे ए, एक्सटर्नल पॉईंट घेतलेला आहे डी. त्यानंतर डी ह्या पॉईंटमधून आपण दोन टँजंट ड्रॉ केलेले आहे. एक आहे ह्या टँजंटमुळे आपल्याला दोन टँजंट सेगमेंट मिळतात, डी पी आणि डी क्यू. ओके, सर्कल विथ सेंटर ए, डी पी आणि डी क्यू आर टँजंट सेगमेंट. आपल्याला प्रूव्ह करायचे ह्या दोघांची लेंथ सारखी आहे. डी पी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट डी क्यू. सो यासाठी आपण काय करतो, आपल्याला एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. कन्स्ट्रक्शन म्हणण्यापेक्षा आपल्याला फक्त काय करायचं इथे, ही रेडियस आणि ही रेडियस म्हणजे पॉईंट ए आणि पॉईंट क्यू जॉईन करायचा, पॉईंट ए आणि पॉईंट पी जॉईन करायचा. म्हणजे आपण थोडक्यात काय करतोय, रेडियस कनेक्ट करतोय. ठीक आहे. सो कन्स्ट्रक्शन जॉईन ए पी आणि ए क्यू. ए पी आणि ए क्यू जॉईन केला. आता हे जॉईन करून काय होतं, इथे जर तुम्ही बघितलं इथे आपल्याला दोन ट्रँगल दिसत आहे. ठीक आहे. हा एक ट्रँगल आहे ए पी डी आणि दुसरा ट्रँगल आहे ए क्यू बी. यामध्ये जर ह्या दोन ट्रँगलमध्ये जर तुम्ही बघितलं, ही रेडियस आहे, ही रेडियस आहे, म्हणजे ह्या लेंथ सारखे असणार आहे. आपल्याला माहिती सर्कलच्या ज्या रेडियस असतात इक्वल व्हॅल्यूच्या असतात. ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. जर मी हे दोन ट्रँगल कन्सिडर करते तर ह्या दोन ट्रँगलमध्ये ही जी साईड आहे ही साईड कॉमन असणार आहे. बरोबर. ए डी साईड ए पी डीमध्ये सुद्धा आहे, ए क्यू डीमध्ये सुद्धा आहे, म्हणजे ए डी येणार आहे कॉमन साईड. एक साईडचं आपल्याला रिलेशन मिळालं, एक साईड कॉमन येते. त्यानंतर अजून बघायचं आपल्याला काही साईड किंवा अँगलचं रिलेशन मिळतं का. इथे जर तुम्ही बघितलं, ही टँजंट आहे, ही रेडियस आहे, ही टँजंट आहे, ही रेडियस आहे. टँजंट थेरम जो पहिला थेरम आपण बघितला त्यामध्ये आपण काय बघितलं की रेडियस आणि टँजंट नेहमी एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. राईट. रेडियस आणि टँजंट परपेंडिक्युलर असतात. ही रेडियस आहे, ही टँजंट आहे, परपेंडिक्युलर म्हणजे अँगल 90 डिग्री. ही रेडियस, हा टँजंट, परपेंडिक्युलर म्हणजे अँगल 90 डिग्री. आता ह्या दोन ट्रँगलमध्ये जर बघितलं, राईट अँगल ट्रँगल मिळतं आपल्याला, अँगल 90 डिग्री आहे. राईट अँगल ट्रँगलमध्ये एक आहे हायपोटेनस, एक आहे साईड. तर आपण बघितलेले RHS टेस्ट. RHS टेस्ट काय सांगते, राईट अँगल ट्रँगलमध्ये हायपोटेनस आणि साईड जर इक्वल असेल तर दिलेले दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असतात. त्याचा अर्थ काय, हे दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे. ट्रँगल कॉन्ग्रुएंट झाले म्हणजेच काय, करस्पॉन्डिंग साईड इक्वल असतात. करस्पॉन्डिंग साईड म्हणजे या ट्रँगलची साईड डी पी, या ट्रँगलची साईड डी क्यू, याच्या करस्पॉन्डिंग साईड आहे या इक्वल व्हॅल्यूच्या असणार किंवा कॉन्ग्रुएंट असणार आहे. तेच आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. सो थोडक्यात आपण काय केलं, ट्रँगलच्या कॉन्ग्रुएन्सी प्रॉपर्टीचा यूज केला. राईट अँगल ट्रँगलचे RHS कॉन्ग्रुएन्सी हायपोटेनस साईड टेस्ट. ओके, त्याचा यूज करून आपण हे स्टेटमेंट प्रूव्ह केलेली आहे. सो प्रूफ, join AP and AQ in triangle APD and triangle AQD. In triangle APD and triangle AQD, AP perpendicular to DP and AQ perpendicular to DQ. Reason, radius is perpendicular to tangent किंवा त्याला आपण बोलू tangent theorem. Tangent theorem काय सांगतो, रेडियस आणि टँजंट हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतं. ठीक आहे. सो हे दोन परपेंडिक्युलर आहे त्यामुळे अँगल APD इज इक्वल टू अँगल AQD, इच अँगल 90 डिग्री. त्यानंतर AP आणि AQ कॉन्ग्रुएंट आहे का, बिकॉज दीज आर रेडिया ऑफ अ सर्कल. सर्कलच्या रेडिया आहे त्या.
त्यानंतर AD इज कॉन्ग्रुएंट टू AD, रिजन कॉमन साइड, अँड देअरफॉर RHS टेस्ट म्हणजे काय, राईट अँगल ट्रँगल आहे, ही साइड आहे हायपोटेनस, ही आहे दुसरी साइड. सो हायपोटेनस आणि साइड करस्पॉन्डिंग हायपोटेनस आणि साइड इक्वल आहे, म्हणून मग RHS टेस्टच्या अकॉर्डिंग आपण बोलणार ट्रँगल APD इज कॉन्ग्रुएंट टू ट्रँगल AQD. दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट आले. ट्रँगल कॉन्ग्रुएंट आले म्हणजेच काय, देअरफॉर करस्पॉन्डिंग साइड्स आर इक्वल. करस्पॉन्डिंग साइड्स आर इक्वल म्हणजेच काय, या ट्रँगलची AP आपण कव्हर केली, AD कव्हर केलेली, राहिलेली साइड कोणती, DP आणि DQ. देअरफॉर DP इज कॉन्ग्रुएंट टू DQ. करस्पॉन्डिंग आपण करस्पॉन्डिंग इथे सुद्धा बघू शकतो, DP आणि DQ. सो DP कॉन्ग्रुएंट टू DQ. DP आणि DQ म्हणजेच काय, देअरफॉर टँजंट सेगमेंट्स आर ऑफ इक्वल लेंथ. आणि हा जो थेरम असतो याला बोलतो टँजंट सेगमेंट थेरम. ठीक आहे, आतापर्यंत आपण दोन थेरम बघितले. फर्स्ट होता टँजंट थेरम. टँजंट थेरम काय सांगतो की सर्कल आहे, ही रेडियस आहे, हे एक टँजंट आहे, हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. सपोज हा पॉईंट O आहे, P आहे आणि लाईन L आहे. तर ही जी लाईन OP इज परपेंडिक्युलर टू लाईन L और टँजंट L. रेडियस आणि टँजंट नेहमी परपेंडिक्युलर असतात. ही आहे ही स्टेटमेंट आहे टँजंट थेरमची. आणि टँजंट सेगमेंट थेरम काय सांगतो, सर्कल आहे, एक्सटर्नल पॉईंट आहे, हा पॉईंट इथेच असेल असं काही नाही, पॉईंट इथे सुद्धा असू शकतो. ह्या एक्सटर्नल पॉईंटमधून जर मी टँजंट ड्रॉ केला तर मी नेहमी दोन टँजंट ड्रॉ करू शकते. एक टँजंट अशी असेल, एक टँजंट अशी असेल. सपोज हे पॉईंट, हा पॉईंट P आहे, हा पॉईंट Q आहे, हा पॉईंट D आहे. तर हे असणार आहे टँजंट सेगमेंट. आणि टँजंट सेगमेंट नेहमी इक्वल लेंथचे असतात, हे आणि हे. याच्या प्रूफसाठी आपण काय केलं, फक्त रेडियाय कनेक्ट केले, त्यानंतर हा पॉईंट, त्यानंतर हा अँगल 90 असतो. त्यानंतर आपण इथे RHS कॉन्ग्रुएन्सी दाखवली. RHS कॉन्ग्रुएन्सी दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणून त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स इक्वल, म्हणून DP आणि DQ कॉन्ग्रुएंट असणार आहे. प्रॅक्टिस एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सॉल्व एक्झाम्पल आहे, त्यामधलाच हा क्वेश्चन आहे. सो एक फिगर दिलेली आहे, यामध्ये एक सर्कल दाखवलं आहे, सर्कलचा सेंटर D आहे, सर्कलचा एक्सटर्नल एक पॉईंट C दाखवलेला आहे. C पॉईंटपासून ऑब्व्हियसली दोन टँजंट ड्रॉ करू शकतो आपण, त्यामुळे CA आणि CB या दोन टँजंट सेगमेंट दाखवलेले आहे. त्यानंतर अँगल ACB 52 डिग्री आहे. ACB म्हणजे हा अँगल दिलेला आहे 52 डिग्री. तर आपल्याला फाइंड करायचं आहे अँगल ADB. तर आपल्याला हा अँगल फाइंड करायचा आहे. आता अँगल्सला रिलेट करणारा आपण एकही थेरम नाही बघितला, हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार. तर आता इथे जर तुम्ही बघितलं, हा अँगल विचारलेला आहे, त्यानंतर हा अँगल आपल्याला दिलेला आहे. इथे जर बघितलं ADBC, ठीक आहे, व्हॉट इज दिस इज अ क्वाड्रिलॅटरल. हा काय, क्वाड्रिलॅटरल. कोणताही क्वाड्रिलॅटरल जरी असला त्याच्या अँगलची सम नेहमी किती असते, 360 डिग्री. ही बेसिक प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. कोणत्याही क्वाड्रिलॅटरच्या अँगलची सम असेल नेहमी 360 डिग्री. आता आपण अँगल सम प्रॉपर्टीचा इथे यूज केला. हा अँगल आपल्याला माहिती आहे, हा अँगल फाइंड करायचा. आता A आणि B बद्दल काय, तर A आणि B म्हणजे काय, ही रेडियस आहे, ही टँजंट आहे, ही रेडियस आहे, ही टँजंट आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे टँजंट थेरमच्या अकॉर्डिंग रेडियस आणि टँजंट नेहमी परपेंडिक्युलर असते. परपेंडिक्युलर असते म्हणजे त्याच्यामध्ये असणार अँगल असणार 90 डिग्री. सो अँगल 90 आहे, अँगल 90 आहे. क्वाड्रिलॅटरलच्या 1, 2, 3 तीन अँगल्स आपल्याला माहिती आहे. 360 चारही अँगलची सम असते, ती व्हॅल्यू यामध्ये पुट करा, त्यावर आपल्याला अँगल ADB मिळणार आहे. ठीक आहे, सिंपल. आपण एकाच प्रॉपर्टीचा यूज केलेला आहे की रेडियस आणि टँजंट परपेंडिक्युलर असतात, त्यावर हे दोन अँगल 90 डिग्री मिळाले. आणि त्यानंतर क्वाड्रिलॅटरच्या अँगलची सम असते 360 डिग्री. त्याचा यूज करून आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ओके, सो सोल्युशन, लेट अँगल ADB इज इक्वल टू X डिग्री. इवन X डिग्री नाही घेतलं तरी चालेल, ADB कन्सिडर करू शकतो आपण. हियर DA perpendicular to CA and DB perpendicular to BC. Reason, radius perpendicular tangent, और याला आपण असं म्हणू शकतो tangent theorem, और tangent is perpendicular to radius. Tangent is perpendicular to radius, त्यामुळे ह्या दोन लाईन परपेंडिक्युलर असणार आहे. and therefore angle DAC is equal to 90 degree. Angle DBC is equal to 90 degree. Okay, angle ACB हा दिलेला आहे 52 degree. Therefore in quadrilateral ABCD sum of angles is equal to 360 degree. and therefore sum of angles म्हणजेच अँगल, पहिला अँगल ACB प्लस अँगल
CBD और DBC प्लस एंगल DAC प्लस एंगल ADB. CBAD चारही अँगल कवर झालेले आहे. अँड देअरफॉर ACB आहे 52, DBC 90, DAC 90. ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, ज्याला आपण x ॲझ्युम केलेला आहे. x इज इक्वल टू 360 डिग्री. देअरफॉर x इज इक्वल टू 360 मायनस 90 प्लस 90 प्लस 52. सो 360 मायनस 180, 180 मायनस 52, 180 मायनस 52 म्हणजे 180 मायनस 52, सो 128 डिग्री. and therefore angle ADB is equal to 128 degree. नेक्स्ट क्वेश्चन, एक सर्कल दिलेला आहे, सर्कलचा सेंटर आहे O, त्यानंतर दोन टँजंट दाखवलेला आहे, टँजंट A आणि टँजंट B. A टँजंटसाठी टच पॉईंट आहे P आणि B साठी टच पॉईंट आहे Q. A आणि B ह्या दोन पॅरलल टँजंट दाखवलेले आहे. A and B आर पॅरलल टँजंट टू सर्कल ॲट P and Q. प्रूव्ह दॅट सेगमेंट PQ इज अ डायमीटर ऑफ अ सर्कल. आपल्याला प्रूव्ह करायचं ही जी PQ आहे ही PQ सर्कलची डायमीटर आहे. ठीक आहे. क्वेश्चन काय आहे बघा, समजून घ्या. एक सर्कल सांगितलं आहे. ठीक आहे. सर्कलचं आपल्याला एक सेंटर दिलेलं आहे O. त्यानंतर दोन पॅरलल टँजंट दाखवले आहे, ही एक टँजंट आणि ही एक टँजंट. अशा दोन टँजंट दाखवलेला आहे. एक आहे टँजंट A, एक आहे टँजंट B. त्यानंतर हा पॉईंट आहे P, हा पॉईंट आहे Q. तर आपल्याला काय सांगितलं, PQ ही सर्कलची डायमीटर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे दोन पॅरलल टँजंटमध्ये असणारा डिस्टन्स म्हणजे डायमीटर असतं हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ही एक प्रॉपर्टी सुद्धा आहे, याला तुम्ही प्रॉपर्टी म्हणू शकता. म्हणजे सर्कलला जर मी अशा दोन पॅरलल टँजंट जर ड्रॉ केल्या तर हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स नेहमी डायमीटर एवढं असतं. ही प्रॉपर्टी आहे ती आपल्याला प्रूव्ह करायची आहे. सो त्यासाठी आपण काय करणार आहोत, एक कन्स्ट्रक्शन करणार आहोत. कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय करणार, हा जो सेंटर आहे O त्यामधून पास होणारी एक लाईन आपण अशी ड्रॉ करू की ही जी लाईन आहे, लेट्स से ही लाईन Aला पॅरलल आहे, त्याला आपण बोलू C. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन काय करतो आपण, पॉईंट O मधून अशी एक लाईन आपण ड्रॉ केली की ही C लाईन Aला पॅरलल आहे आणि त्यानंतर आपण हा O आणि P पॉईंट आणि O आणि Q पॉईंट जॉईन करतोय. सो कन्स्ट्रक्शन, ड्रॉ लाईन C थ्रू O पॅरलल टू लाईन A, जॉईन OP अँड OQ. समजले इथपर्यंत. आता यामुळे काय होणार आहे, काय काय आपण यावरून आपण काय काय कन्क्लूड करू शकतो. इथं जर तुम्ही सगळ्यात आधी बघितलं, OP रेडियस आहे, ही A टँजंट आहे, OQ रेडियस आहे, B टँजंट आहे. आपल्याला माहिती आहे की टँजंट थेरमच्या अकॉर्डिंग रेडियस आणि टँजंट याच्यामध्ये असणारा अँगल नेहमी 90 डिग्री असतो, कारण टँजंट रेडियसला नेहमी परपेंडिक्युलर असते. त्यामुळे हा एक अँगल आपल्याला 90 डिग्री मिळेल, हा एक अँगल आणि हा सुद्धा अँगल 90 डिग्री मिळणार आहे. ठीक आहे. समज एक कन्क्लुजन आपण काढलं. त्यानंतर आता आपण काय केलेलं आहे, C लाईन Aला पॅरलल काढलेली आहे आणि ऑलरेडी A आणि B या दोन लाईन पॅरलल दाखवलेल्या आहेत. म्हणजे आपण असं बोलू शकतो A पॅरलल टू B पॅरलल टू C, हे कन्क्लुजन काढू शकतो. ह्या तिन्ही लाईन एकमेकांना पॅरलल आहे. आता यामधलं मी दोन दोन लाईनचं कॉम्बिनेशन सपोज घेतलं, सपोज लाईन C आणि लाईन B मी कन्सिडर केला. नीट समजून घ्या, एक लाईन C आहे, एक लाईन B आहे. ओके. या दोन लाईन मी घेतल्या, ह्या दोन लाईन पॅरलल लाईन आहे. ही एक ट्रान्सव्हर्सल आहे, व्हर्टिकल लाईन म्हणजे ही जी PQ दिसते ही एक ट्रान्सव्हर्सल आहे. आपल्याला पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीज माहिती आहे की हा जो अँगल आहे, हा अँगल आणि हा अँगल, पॅरलल लाईन एक ट्रान्सव्हर्सल, हे जे दोन अँगल आहे हे अँगल असणार आहे इंटेरियर अँगल आणि इंटेरियर अँगलची सम नेहमी किती असते, 180 डिग्री. ठीक आहे. सो हा अँगल आणि हा अँगल यांची सम असणार आहे 180 डिग्री. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल याची सम असणार आहे 180 डिग्री. त्यामध्ये एक अँगल ऑलरेडी 90 डिग्री आहे, त्यामुळे हा अँगल किती असणार आहे, हा अँगल असणार आहे 180 मायनस 90 म्हणजे 90 डिग्री. ठीक आहे. त्याच पद्धतीने जर मी या वरच्या दोन लाईन कन्सिडर केल्या, अगेन या दोन लाईनमध्ये या दोन पॅरलल लाईन, ही एक ट्रान्सव्हर्सल, हे इंटेरियर अँगल असणार आहे कोणता, हा एक अँगल आणि हा एक अँगल, यांची सम 180 असणार आहे. हा अँगल ऑलरेडी 90 आहे म्हणजे हा अँगल सुद्धा किती असणार आहे, 90 डिग्री. हा अँगल 90 आहे, हा अँगल 90 आहे, म्हणजेच काय असं आपल्याला मिळतं आहे, हे दोन्ही अँगल 90 डिग्री आहे. सो असा सीन आहे. अँगल्स इन लिनियर पेअर आपण ज्याला बोलतो. सो याच्यावरून आपण काय म्हणतो, आपण बघा अँगल्स इन लिनियर पेअर असे जर अँगल्स असतील तर आपण ही आणि ही या दोन अँगलची सम 180 असते असं बोलतो. त्यावेळेस हे अँगल असे अँगल्स इन लिनियर पेअर. इथे आपल्याला असं मिळतं 90 डिग्री 90 डिग्री. याचा अर्थ काय, हे जे अँगल्स आहे हे लिनियर पेअरमध्ये आहे. म्हणजेच काय, हा जो पॉईंट A असेल, हा पॉईंट B असेल, हा पॉईंट C असेल, तर हे जे तीन पॉईंट आहे हे एका स्ट्रेट लाईनमध्ये लाई करतात. या ठिकाणी हे पॉईंट काय, एक पॉईंट आहे O, एक पॉईंट आहे P, एक पॉईंट आहे Q. त्यामध्ये O म्हणजे काय, O आहे सेंटर. सो सेंटरमधून पास होणारी लाईन जी सेंटरमधून पास होणारी लाईन जी ज्याचे दोन पॉईंट जे आहे ते एक पॉईंट सर्कलवरती लाई करतो, दुसरा पॉईंट सुद्धा सर्कलवर लाई करतोय. सो ती काय असणार आहे, सेंटरमधून पास होणारी लाईन अशी,
ही नेहमी असते डायमीटर, म्हणून दोन पॅरलल लाईनमध्ये असणारा डिस्टन्स असतं नेहमी डायमीटर. ठीक आहे, हा सुद्धा एक थेरम आहे. थेरमच्या फॉर्ममध्ये हा क्वेश्चन दिलेला आहे. समज आपल्याला प्रूव्ह कसं करायचं आहे. सो सोल्युशन, फर्स्ट आपण टँजंट थेरमच्या अकॉर्डिंग अँगल 90 डिग्री आहे ते मेन्शन करूया. सो ड्रॉ लाईन सी पॅरलल टू लाईन ए, जॉइन OP and OQ. Now OP is perpendicular to line A, OQ perpendicular to line B. Why? Tangent is perpendicular to radius, किंवा याला आपण बोलणार टँजंट थेरम. ठीक आहे. देन therefore angle OPT is equal to 90 degree, OPT 90 degree आणि OQR 90 degree. Okay, consider also A parallel to C. हे आपण कंस्ट्रक्शन केलं, इथे आपण बोललो कंस्ट्रक्शन. आणि व्हॉट इज गिवन? A parallel to B. दिस इज गिवन. याचा अर्थ काय? तिन्ही लाईन एकमेकांना पॅरलल आहे. A parallel to B, parallel to C. ओके, आता यामधलं आपण असं कॉम्बिनेशन घेतलं. कन्सिडर लाईन C अँड लाईन B. सी बी ही असणार आहे ट्रान्सवर्सल. हा पॉईंट आहे Q, हा पॉईंट आहे A. O हा पॉईंट आहे S आणि हा पॉईंट आहे R. B पॅरलल टू C आणि त्यानंतर याला आपण बोलू PQ. PQ इज ट्रान्सवर्सल अँड देअरफॉर ट्रान्सवर्सल आहे, हा अँगल 90 डिग्री आहे. देअरफॉर अँगल OQR प्लस अँगल SOQ is equal to 180 degree. It is an interior angle ची सम नेहमी 180 डिग्री असते. and therefore angle SOQ 180 minus 90 that is equal to 90 degree. हा अँगल आला, अँगल SOQ is equal to 90 degree. SOQ हा अँगल आपल्याला मिळाला 90 डिग्री, म्हणजे हा अँगल 90 डिग्री आलेला आहे. तर याच पद्धतीने ज्यावेळेस आपण दोन लाईन कन्सिडर करूया A पॅरलल टू C, त्या केसमध्ये अँगल A पॅरलल टू C ही ट्रान्सवर्सल, त्यामुळे अँगल TPO इज इक्वल टू अँगल TPO प्लस अँगल POS इज इक्वल टू 180 डिग्री. TPO अँड POS 180 डिग्री का? कारण हे आहे इंटेरियर अँगल्स. and therefore angle POS 180 minus 90 that is equal to 90 degree. ठीक है. एंगल SOQ हा एंगल 90 डिग्री आला, एंगल POS हा एंगल 90 डिग्री आला. that is पॉइंट आहे S, हा पॉइंट आहे P, हा पॉइंट आहे O आणि हा पॉइंट आहे Q. ठीक है. सो देयरफॉर एंगल SOP एंड एंगल SOQ फॉर्म्स अ लिनियर पेयर ऑफ एंगल. किंवा आपण असं बोलू शकतो हे काय, एंगल्स इन लिनियर पेयर अँड देयरफॉर P-O-Q and OP and OQ are opposite rays. Since O is center and therefore O is center, therefore PQ is a diameter. त्यामुळे PQ काय असणार आहे, डायमीटर. ठीक आहे. तर हे होते याचं प्रूफ. समजलं काय प्रॉपर्टी आहे की एक सर्कल आहे, सर्कलला तुम्ही कुठेही दोन पॅरलल टँजंट ड्रॉ करा. पॅरलल टँजंट नेहमी अशाच असणार आहे. तर या दोन पॅरलल टँजंटमध्ये असणारे हे जे डिस्टन्स असतं हे डिस्टन्स नेहमी डायमीटर एवढं असतं. ठीक आहे. किंवा ट्वाइस ऑफ रेडियस असतं असंही आपण बोलू शकतो.